रेकॉर्डिंग सुरू कर. सुरुवातीपासून घेऊ ना. हो. हरिओम मंडळी, सर्वांना सप्रेम हरिओम. आजच्या या सुखद संध्याकाळी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मी लोकमान्य हास्ययोग संघ परिवार आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि आपणा सर्व बंधू भगिनींचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हास्य म्हणजे आनंदाची अनुभूती, समाधान, शांतीची परमप्राप्ती. जीवनातील प्रत्येक क्षण उत्सव म्हणून जगण्याचं तंत्र आपल्याला हास्ययोग संघाने शिकवलंय आणि याबद्दल कुणाचंही दुमत असणार नाही. यासाठी संघाची सर्वार्थाने परिपूर्ण अशी षटसूत्री, शास्त्रीय निकषावर व आध्यात्मिक बैठकीवर पायाभरणी, विविध उपक्रमांची सुसूत्र अशी कार्यप्रणाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांच्या सुप्त गुणांना वाव देणारी विचारसरणी. आणि यामुळे प्रत्येकाच्याच गुणवत्तेची आणि शारीरिक क्षमतेची पातळी नक्कीच उंचावलेली आहे. मंडळी, मला सांगायला अतिशय आनंद होतो की याचं सर्व श्रेय आपले स्फूर्तीस्थान, मार्गदर्शक गुरु आदरणीय डॉक्टर देसाई सर यांना आहे. आणि त्याचबरोबर परिवारातील सर्व हुशार, कर्तृत्ववान, पथदर्शी सहकार्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य आहे. तेव्हा आज अशाच वेचक वेधक रत्नांपैकी काही प्रतिभावान गुणी कलाकारांचा आपण पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं कौतुक सोहळा संपन्न करत आहोत. आणि या सर्वाचा आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो आणि खूप खूप आनंदही होतो आहे. तर मंडळी, मुख्य कार्यक्रमाकडे वळताना या पुढील सूत्र मी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर देसाई सर यांना देते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर देसाई सर, तुम्ही अनम्यूट व्हा. हरिओम मंडळी. हरिओम 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 हरिओम. मंडळी, आज आपल्या सगळ्यांच्यासाठी फार महत्वाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा असा दिवस आहे. कारण आज आपण म्हणजेच आपल्या हास्य संघाने एक अभूतपूर्व गोष्ट करून दाखवली आहे. आज कारण असं की आज आपण एक दुसरं नाही तर हास्य योगावरची तब्बल 4 पुस्तकं आणि इतर 2 म्हणजे 2 काव्य संग्रह अशी एकूण 6 पुस्तकं जी आपल्या सहकार्यांनीच लिहिली आहेत ती प्रकाशित करत आहोत. हास्य योगावरची 4 पुस्तकं आपण याआधीच प्रसिद्ध केली आहेत. म्हणजेच आजपर्यंत हास्य योगावरची 8 पुस्तकं आणि इतर 3 अशी एकूण 11 पुस्तकं आपल्या संघातर्फे प्रसिद्ध झाली आहेत. मला वाटतं की आपला एकमेव हास्य संघ असावा की ज्याने अशी कामगिरी करून दाखवली आहे. तेव्हा आपणच आपलं अभिनंदन टाळ्या वाजवून, म्हणजे कौतुकाच्या टाळ्या वाजवून करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवूया आणि आपणच आपलं अभिनंदन करूया. मंडळी, आपल्या लोकमान्य हास्ययोग संघाची स्थापना 99 साली झाली. त्याला आता 23 वर्ष झाली आहे. म्हणजेच आपल्या संघाचं बालपण संपून त्यांनी आता तारुण्यामध्ये पाऊल टाकलं आहे. आणि तो नुसत्या फुलांनीच बहरून आला आहे असं नाही, तर आता तो पुस्तकरूपी फळांनी पण लगडला आहे. संघाच्या अगदी सुरुवातीला आपण हास्ययोग म्हणजे काय हे नेमकं जाणून घेतलं.
त्याचे नानाविध फायदे, अनेक फायदे आपण प्रत्यक्ष अनुभवले आणि मग ते समाजामधून इतरांना समजावून सांगायला सुरुवात केली. अशा रीतीने सुरुवातीच्या 8-10 वर्षांच्या अनुभवातून हे लक्षात आलं की आपल्याला हास्ययोग इतरांपर्यंत पोचवायचा असेल तर त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी द्यावे या समर्थांच्या उक्तीनुसार आपल्या जवळचं ज्ञान, आपल्या जवळचा अनुभव इतरांना द्यायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुस्तक लिहिणं हा आहे. नुसती भाषणं देण्यापेक्षा पुस्तक रूपात ते मांडणं हेच नक्कीच जास्त महत्वाचं आहे. कारण पुस्तक रूपात मांडल्यावर ते अनेकांपर्यंत, समाजातल्या अनेक व्यक्तींपर्यंत सहज जाऊन पोहोचतं आणि ते विविध वेळेला उपलब्ध असू शकतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे म्यूट प्लीज म्यूट व्हा सगळ्यांनी. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 2011 साली मी स्वतः लिहिलेलं स्वास्थ्यदायी हास्य योग हे पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यावेळी आणि अजूनही डॉक्टर कटारिया यांचं मूळ इंग्रजी पुस्तक आणि त्याचा झालेला मराठी अनुवाद या व्यतिरिक्त मराठीमध्ये स्वतंत्रपणे लिहिलं आहे असं एकही पुस्तक उपलब्ध नव्हतं. बरोबर आणि अजूनही एखादा अपवाद सोडला तर मराठी पुस्तक उपलब्ध नाही. या माझ्या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध होऊन ती पण संपली आहे आणि आता तिसरी सुधारित आवृत्तीही लवकरच उपलब्ध होईल. यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी हास्ययोग साधना हे श्रीमती संगीताताई चाबुकस्वार यांनी लिहिलेलं पुस्तक आणि ज्येष्ठांसाठी हास्य योग हे कैलासवासी मीनाताई पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक, अशी 2 पुस्तकं आपल्या संघाने प्रसिद्ध केली. नुकतंच काही दिवसापूर्वी संगीताताईंनी लिहिलेलं आणखी एक पुस्तक हास्य योग रंगमंचावर हे आपण प्रसिद्ध केलं आहे. तसंच गेल्या वर्षी आपण आणखीन एक पुस्तक प्रसिद्ध केलं होतं, लिहिलं होतं. जी मंडळी योग साधना करतात म्हणजे योगासनांच्या आणि प्राणायामाच्या वर्गाला जातात आणि तिथे योग साधना करतात त्यांनी देखील हास्य योगाकडे वळावं, म्हणजे योग वर्गामध्ये हास्य योगही घेतला जावा एकाच वेळेला, या उद्देशाने आपण योग साधकांसाठी हास्य योग ही एक पुस्तिका तयार केली. पण या लॉकडाऊनमुळे तिचं प्रकाशन होऊ शकलं नाही. ते आज आपण करत आहोत. आणि आता आज हास्य योगावरची आणखीन 3 पुस्तकं आपण प्रसिद्ध करत आहोत. हास्य योग हा विशेषतः महिलांसाठी कसा आनंद योग आहे, तो महिलांना कसा विशेष उपयोगी आहे हे उलगडून सांगणारं हास्य योग एक आनंद योग महिलांसाठी हे आपल्या ऋणवाल शाखेच्या संस्थापक व प्रमुख सौ स्मिता मोहिते यांनी लिहिलेलं एक उत्तम पुस्तक आहे. तर दुसरं पुस्तक हास्य विज्ञान हे हास्यव्रती हा मानाचा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्या श्रीमती अपर्णा बोकील यांनी लिहिलं आहे. त्यात त्यांनी हास्य योगामागील विज्ञान छान उलगडून दाखवलं आहे. हास्य योगाचे जे असंख्य फायदे आपल्याला होतात त्यामागील वैज्ञानिक कारणं त्यांनी आपल्याला समजतील अशा साध्या आणि सोप्या भाषेत समजावून दिली आहे. अशा पुस्तकाची खरोखरच आवश्यकता होती आणि ती त्यांनी पूर्ण केली आहे. तिसरं पुस्तक आपल्या ज्येष्ठ सभासद चव्हाणबाग शाखेच्या अध्यक्षा सौ नीलिमा फडके यांनी लिहिलं आहे. त्यांनी गेल्या 15 वर्षात
हास्य योगावर लिहिलेल्या अनेक वाचनीय लेखांचा संग्रह करून हास्यलोक सर्वांसाठी हे उत्तम पुस्तक आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. अशा रीतीने हास्ययोग करणाऱ्या सर्व मंडळींना हास्ययोगाच्या निरनिराळ्या पैलूंची योग्य माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने आपण हास्ययोगावर आजपर्यंत एकूण 8 पुस्तकं लिहून ती प्रसिद्ध केली आहेत. पण एवढं करूनच आपण थांबलेलो नाही. आपण आपल्या षटसूत्रीनुसार सर्वांची सर्वांगीण उन्नती साधण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. त्यानुसार आपल्या सभासदांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांना न्याय मिळावा, वाव मिळावा या उद्देशाने आपण आपल्या 2 सभासदांनी लिहिलेले म्हणजेच सौ स्मिता मोहिते आणि श्रीमती अपर्णा बोकील यांनी लिहिलेले 2 काव्य संग्रह देखील आज आपण प्रसिद्ध करत आहोत. वा वा. मला सांगायला खूप आनंद होतो आहे की या वर्षाअखेरपर्यंत म्हणजे डिसेंबर 2021 पर्यंत आपण हास्य योगावरची आणखी 3 पुस्तकं मंडळी प्रकाशित करणार आहोत. त्यांचं लेखन सध्या चालू आहे, पण त्या लेखकांची नावं मात्र मी आज सांगणार नाही, कारण त्यांच्यावर उगीच दडपण येईल. तसंच माझ्या पुस्तकाची 3री आवृत्ती ही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. क्या बात. तेव्हा माझी आपल्या सगळ्या सभासदांना, हास्ययोगी सदस्यांना विनंती आहे की हास्ययोगाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी अशी पुस्तकं आपण अवश्य लिहा आणि संघातर्फे आम्ही ती जरूर प्रसिद्ध करू. आजच्या आपल्या लेखक त्रयींचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. हरिओम. आता मुख्य कार्यक्रम होत आहे. त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सोहळ्यात औचित्य राखून पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न करावा. आजची आपण जी पुस्तकं प्रसिद्ध करणार आहोत ती पुस्तकं मी आपल्याला दाखवतो, त्यांचं नाव वाचतो, लेखिकेचं नाव सांगतो आणि म्हणजे त्याचा प्रकाशन सोहळा झाला असं आपण समजूया. या लॉकडाऊनच्या काळात दुसरं काही करता येणं सध्या शक्य नाही. आजच्या पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक आहे अपर्णा बोकील यांनी लिहिलेलं हास्य विज्ञान. हे ते पुस्तक आहे, हास्य विज्ञान. अपर्णा बोकील यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्याचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. दुसरं पुस्तक आहे सौ स्मिता मोहिते यांनी लिहिलेलं हास्य योग एक आनंद योग महिलांसाठी. हास्य योग एक आनंद योग महिलांसाठी हे पुस्तक देखील प्रसिद्ध झालं असं मी जाहीर करतो. पुस्तक आहे सौ नीलिमा फडके यांनी लिहिलेलं हास्य योग सर्वांसाठी. हास्य योग सर्वांसाठी हे पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. पुस्तक बाजूला करा. काय करू? नाही तुम्ही नाही सर, निलिमाताईनं म्हटलं, मी त्यांचा चेहरा दिसेल तेव्हा. हे पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे असं मी जाहीर करतो. तसंच हास्य योगावरचं आणखीन एक पुस्तक जे आपण गेल्या वर्षी लिहिलं होतं पण प्रकाशित करू शकलो नव्हतो ते हास्य योगकांसाठी हास्य योग, हास्य योग साधकांसाठी
हास्य योग, योग साधकांसाठी हास्य योग, हे ते पुस्तक. छोटी पुस्तिका आहे पण अतिशय उपयुक्त आहे आणि ती आपण आपल्या संघातर्फे प्रसिद्ध केली होती. आपण त्याकरता एक समिती नेमली होती आणि त्या समितीने ही पुस्तिका तयार केली आणि ती आपण आज प्रसिद्ध करतो आहोत. तसंच आणखीन 2 पुस्तकं सौ स्मिता मोहिते यांचा हा काव्य संग्रह आहे. त्यांनी लिहिलेल्या काव्यांचा, कवितांचा संग्रह नभ उतरू आलं. नभ उतरू आलं. त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे, काव्य संग्रह आहे. तो देखील प्रकाशित झाला आहे आणि दुसरं अपर्णा बोकील यांनी लिहिलेलं काव्य संग्रह आहे प्रसिद्ध केलेला आणि त्याचं नाव आहे अंतरंग. अंतरंग असा हा काव्य संग्रह आहे, कवितांचा संग्रह आहे, काव्याचा संग्रह आहे. तो देखील प्रकाशित झाला आहे असं मी जाहीर करतो. सगळ्या पुस्तकांची प्रकाशनं झाली आहेत आणि आता ती पुस्तकं उपलब्ध आहेत. आपली भेट होईल तेव्हा आपल्या सगळ्यांना ती पुस्तकं निश्चितपणे दिली जातील, याबद्दल काहीही शंका नाही. प्रकाशन सोहळा संपला. हरिओम. यानंतर पुस्तकाच्या निर्मात्या अपर्णाताई आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. पण मला पिन करायला पाहिजे किंवा स्पॉटलाइट मध्ये घ्यायला पाहिजे. हा, धन्यवाद. घेतलं. हा, सुरुवात करू. हॅलो. हॅलो स्मिता, सुरुवात करू. बोला. करा 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 करा. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम. सर्वप्रथम आपल्या हास्य योगासाठी पायाभरणी केलेले आपले अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुभाष देसाई यांना नम्रतापूर्वक नमस्कार करते आणि माझं मनोगत या विषयावर बोलायला सुरुवात करते. हे पुस्तक लिहिण्याच्या मागे, हे आपलं पुस्तक हातून लिहून होईल का नाही याबद्दल आम्हाला कधीही असं काही वाटलं नव्हतं. आपण एखादं असं पुस्तक लिहिणार आहोत. फक्त एकच गोष्ट नक्की होती की आपलं हास्य योगावर प्रचंड विश्वास होता आणि हा विश्वास कोणी दुसऱ्यांनी दिलेला नव्हता, तर आम्ही अनुभवलेला होता. आपण स्वतःच अनुभव घेतो तेव्हाच आपला विश्वास बसतो. एकदा आले मी हास्य संघात, चुकून आले असेल, पण जेव्हा मी वर्षानुवर्ष हास्य संघात येते, जेव्हा मी हा हास्य संघ सोडतच नाही, मी आले नाही तर मला चुकल्यासारखं वाटतं, तेव्हा मात्र नक्कीच त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि हे आता हास्ययोग अंगात, मनात, डोक्यात, शरीरात पूर्णपणे भिनलेलं आहे, हे नक्कीच. आणि मग असं वाटलं की आपण एवढी छान गोड साखर खातोय, आपण एवढे पेढे बर्फी खातोय, मेजवानी घेतोय हास्याची, मग इतरांना का सांगू नये. आणि हे काय एका ठिकाणी व्याख्यान दिलं, दुसऱ्या मैत्रिणीनं सांगितलं, ग्रुपवर सांगितलं, असे छोटे छोटे ग्रुप्स करून आपण किती सांगू शकणार आहोत. तर पुस्तक हे कायमस्वरूपी असतं, सर्वांपर्यंत पोहोचू शकतं. आणि आज तर एवढे प्रसार माध्यमांच्या स्वरूपामध्ये खूपच आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू काय आहे, तर आपल्याला स्वतःला प्रसिद्धी मिळावी असा नसून सर्वांना आनंद मिळावा, सर्वांचं आरोग्य सुधारावं यासाठी आहे. कारण आरोग्य आणि हास्य यांचा इतका छान संबंध आहे, इतकी घट्ट जोडी आहे, जी आम्हाला उमगली ती तुम्हाला पण उमगावी असं आम्हाला वाटलं. मलाही वाटलं आणि ही प्रेरणा होती. मुळात सरांनीच प्रेरणा दिली. सरांनी वेळोवेळी मदत केली, सहकार्य केलं, सहकार्य म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन केलं. कारण सरांनी एवढे छान पुस्तक लिहिलेलं आहे. सरांचं जे पुस्तक आहे की स्वास्थ्यदायी हास्ययोग, हा म्हणजे मी म्हणते हास्य योगाची गीता आहे. ती संपूर्ण परिपूर्ण आहे.
त्यामुळे सरांनी आम्हाला खूप बारीक सारीक सूचना देऊन छान मार्गदर्शन केलं आणि म्हणून आम्ही हे पाऊल टाकू शकलो. आम्ही यामधल्या आपल्या संघातल्या तिघी जणी, आणि ते पुस्तक लिहून पूर्ण झालं. आता मला असं वाटतं की ह्या हास्य योगाचं काय रहस्य आहे. मुळात पहिला प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे की हास्य योगाकडे का जातात लोक, का हसायचं, प्रश्न जो त्यांना पडतो त्याचं उत्तर मी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याचं उत्तर असं आहे की हास्यामुळे ताण कमी होतो. हे आता टेस्ट झालेले आहेत. कॉर्टिसोल हार्मोन आहे तो कमी होतो. आता हे सायन्सचे जरी शब्द असले तरी त्यांनी बिचकायचं कारण नाही, कारण अनुभवच आम्ही घेतलेला आहे. साखरेमधल्या ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 हा नाही कळला तरी चालतो, पण मला गोड लागते ना, तसं मला हास्ययोग गोड लागतो ना. मग कॉर्टिसोल या नावाने घाबरायचं काहीच कारण नाही. एन्डॉर्फिन, मेंदू मधली सगळी जादू आहे, रसायन केमिस्ट्रीची जादू आहे, हे मी सांगितलेलं आहे. आणि माझी हीच इच्छा आहे पूर्णपणे की सगळ्यांना याच्या मागचं कारण कळावं. आज आमची अशी मनोवृत्ती झालेली आहे की दुसऱ्याने सांगितलं म्हणून मी काही करणार नाही, मला पटलं तरच मी ते करणार आहे, अशी आपली झालेली आहे मनोवृत्ती. आणि त्यामध्ये काही मी म्हणते नाही चूक, काही वेळेला असतं ते थोडंसं चुकीचं, पण या ठिकाणी म्हणून मी लोकांना हे सांगितलेलं आहे पुस्तकाच्या माध्यमातून की काय घडतं मेंदूत, काय घडतं, हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. म्हणून आता हे पुस्तक आता तुम्हाला म्हणजे हा जो आहे बघा, हे कार्टून दाखवलंय ना, हे हॅपी ब्रेन आहे. हा हसरा मेंदू आहे आणि हसरा मेंदू आपल्याला हसरं जीवन देत असतो. हा हसतो मेंदू कशामुळे, हास्यामुळे. आपले शरीर, आपले ओठ हसले की हा मेंदू हसतो. हे सगळं मी सांगितलंय. या हास्याचा पहिला क्रांतिकारी, जगात क्रांती केली नॉर्मन कझिन्स, त्याची मी सगळी कहाणी यामध्ये दिलेली आहे की का या प्रश्नाचं एकदा उत्तर तुम्हाला सुटलं ना, हा जो कठीण प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला जर सुटलं, कळलं, तर तुम्ही हास्ययोग संघामध्ये येऊ शकता. मग ते मनाचे बॅरियर्स, भिंती ज्या उंच उंच भिंती आहेत की नको 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 मी नाही हसणार, या सगळ्या गळून पडतील आणि तुम्ही यायला लागेल. आता मी या पुस्तकात अजून काय दिलंय हे मी जरा सांगायला मला आवडेल. हास्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, हास्यामुळे आपली श्वसनक्रिया सुधारते, हास्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, हास्यामुळे फुफ्फुसांची शक्ती एवढी वाढते, फुफ्फुस हसायला लागतात जणू, फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळतो, शरीराच्या पेशी हसतात. ऑक्सिजन मिळाल्यामुळे काय होतं, नायट्रिक ऑक्साईड वायू तयार होतो. ती रिजिड झालेल्या रक्तवाहिन्या आहेत ना, अशा रिजिड, असा मोठा फ्लो आला तरी त्या एवढ्याच राहतात, त्यामुळे कमीच रक्त जात असतं आतमध्ये आणि हवा पण कमी जात असते, त्या मोकळ्या होतात. आपण कसे मोकळे होतो तशा त्या रक्तवाहिन्या, फुफ्फुसांच्या श्वासनलिका ह्या मोकळ्या होतात, ऑक्सिजन भरपूर. हास्याचं एक वैशिष्ट्य आणखी, हास्य म्हणजे उच्छ्वास. आपल्या प्रत्येक हास्य प्रकारामध्ये उच्छ्वास लांबवलेला आहे. मी मोजून बघितलेला आहे. आपला नॉर्मल श्वासोच्छ्वास आहे, तो श्वासोच्छ्वास मधला उच्छ्वास 2.5 सेकंद ते 3 सेकंद हा नैसर्गिक उच्छ्वास आहे. जेव्हा हास्य प्रकार आपण करतो, आपण हास्य करतो, आपण आवाजी प्रत्येक हास्यामध्ये हा उच्छ्वासाचा कालावधी 10 सेकंदांपासून 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद जातो. 3 सेकंद कुठे आणि 40 सेकंद कुठे, एवढा उच्छ्वास. हे सगळं यामध्ये रहस्य उलगडून दाखवलेलं आहे. प्रतिकारशक्ती काय वाढते, तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होईल मला की हास्य संघाचे लोक या कोरोनाच्या वेळेला त्यांना काहीही भीती वाटलेली नाही आणि त्यांनी धक्का पण लावलेला नाही कोरोनाने. याचं कारण एकच की हास्य योगाची शक्ती, ती मनाला देते, शरीराला देते, आपला मूड फ्रेश करते. आणखी काय हवंय, आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला फक्त सगळं आपण करत असतो, मेडिकल स्टोअर मध्ये जातो, आणखी दवाखान्याच्या पायऱ्या चढतो. मग हे सगळं हास्ययोग आपल्याला देतो, किमान आजारांची तीव्रता कमी करतो. एक आपल्या या पुस्तकामध्ये आणखी मला सांगायला आवडेल की आपल्या संघाचे 2 मान्यवर, डॉक्टर दादा मुळे, जयंत मुळे यांनी त्यांचे अनुभव कथन केलेलं आहे की त्यांच्यामध्ये कसा फरक पडला मानसिक स्थितीत, शारीरिक स्थितीत. त्यांचा स्वतःचे अनुभव त्यांनी दिलेले आहेत, सर्व वाचण्यासारखे आहेत. आणि दुसरं, नुकत्याच आलेल्या ऑनलाईन संघात नुकत्याच आलेल्या आमच्या संघातल्या डॉक्टर नीला धडफळे यांनी पण त्यांच्या शारीरिक
आजारातून त्या कशा बाहेर पडल्या आहे. ऑनलाईन हास्य संघाचा सुद्धा हा परिणाम होतो. तर प्रत्यक्ष जेव्हा आपण करतो त्याचा किती परिणाम, 100 पटीने परिणाम होत असतो. तर हे 2 मी तुमच्यासाठी म्हणून दिलेले आहेत की आपल्यासारखेच लोक असं जर करत असतात तर मग काय हरकत आहे आपण पण जायला. असे खूप तुम्हाला फायदे याच्यामध्ये समजावून सांगितलेले आहेत की तुम्हाला ते पटतील. शास्त्र असलं तरी सुद्धा ते तुम्हाला नक्की पटणार आहेत, कळणार आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे साधा प्रयत्न होता. आणि तुम्ही हास्य संघामध्ये तुम्ही सर्वांनी यावं, हास्य संघाची तास धरावी आणि आरोग्याची प्राप्ती करून घ्यावी असा हा एकमेव हेतू हे पुस्तक लिहिण्यामागे होता. तर परत एकदा देसाई सरांना वंदन की त्यांच्यामुळे हे पुस्तक हातून लिहून झालं. आमचे प्रकाशक टिकेकर यांना नमस्कार, कारण त्यांच्यामुळे हे पुस्तक पूर्णत्वाला गेलं आणि ते पुस्तक रूपाने समोर तुमच्या देता आलं. तर म्हणून आणि आमच्या सर्व मैत्रिणी ज्या नेहमी प्रोत्साहन देत होत्या, सर्वांना खूप खूप धन्यवाद. सर्वांना नमस्कार. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. प्रत्यक्ष पुस्तक वाचा हे मात्र नक्की आग्रह करीन, विनंती. धन्यवाद. यानंतर सर्वांसाठी हास्ययोग च्या लेखिका निलिमाताई फडके आपलं मनोगत व्यक्त करतील. म्यूट आहात तुम्ही, अनम्यूट व्हा. हरिओम मंडळी, हरिओम. लोकमान्य हास्ययोग संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके हास्य योग गुरु डॉक्टर सुभाष देसाई, योग साधना या संस्थेच्या संस्थापिका व माझ्या योग गुरु वीणाताई सहस्रबुद्धे, उपस्थित सर्व मान्यवरांना, संस्थेचे विश्वस्त, कार्यकारी मंडळाचे सभासद व सर्व हास्य रसिकांना माझा मनापासून नमस्कार. हास्ययोग सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे माझे गेल्या 20 वर्षातील प्रसिद्ध झालेल्या लेखांचं संकलन आहे. त्याचे आज ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन होत आहे, तेही माझ्या दोन्ही गुरूंच्या उपस्थितीत. तेव्हा या श्रावण मासी आलेला कपिला षष्टीचा योग मज भासे हा सोनियाचा दिन. हे सर्व लेख संकलित करण्यामागे स्वर्गीय मीनाताई पुरंदरे यांची प्रेरणा व मार्गदर्शन होते. तेव्हा त्यांच्याबद्दल 2 शब्द व्यक्त केल्याशिवाय पुढे जावे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या आश्वासक शब्दांनी खरं म्हणजे मला या काळातही मानसिक आधार मिळाला. सर्वांना सामावून घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी जी निरपेक्ष माया केली ती शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, अवघड आहे. मी इतकंच म्हणते, जगणं सुंदर आहे, मरण सुंदर आहे. जगणं सुंदर आहे, मरण सुंदर आहे. जगणं मरण मधलं उरणं सुंदर आहे. जगणं मरण मधलं उरणं सुंदर आहे. उरणं सुंदर आहे हेच मीनाताईंनी साधलं. तसेच या पुस्तकांकरिता डॉक्टर सुभाष देसाई व वीणाताई सहस्रबुद्धे यांचे लाख मोलांचे सहकार्य लाभले, त्यांची मी शतशः ऋणी आहे. निर्मळ सहजानंद देणारी हास्ययोग साधना सर्वांपर्यंत पोहोचावी, हास्ययोगाची महती सर्वांना कळावी, पटावी व त्यांचे हास्ययोगा संबंधीचे गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने या पुस्तकातील लेखांचे संकलन केलेले आहे. हास्ययोग म्हणजे केवळ फिदी हसणं नसून त्यामागे विज्ञान आहे हे समजून घेऊन हास्ययोग साधना केल्यास व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो व आपल्या षटसूत्रीनुसार स्थैर्यता येते, मन शांत होतं, प्रसन्नता लाभते व व्यक्तीची आध्यात्मिकतेकडे वाटचाल सुरू होते. हेच आपल्या हास्य योग संघाच्या यशाचे गमक आहे. विज्ञानाने आकाशात कितीही भरारी घेतली असली
व आकाशाला गवसणी घातली असली तरी विज्ञान हे फक्त मनोमय कोशापर्यंत सीमित आहे. तर योगाचा व हास्ययोगाचा प्रवास हा विज्ञानमय कोश पार करून आनंदमय कोशापर्यंत गेलेला आहे. आणि हा प्रवास आपल्या शरीरातील षटचक्रांच्या साह्याने कसा होतो हे या पुस्तकातील अंतरंगातून सप्रमाण दाखवून दिले आहे. आज तणावयुक्त असाध्य रोगांनी मानव जातीस वेठीस धरले असले तरी हास्ययोग हा कायापालट करणारा परीस आहे. तेव्हा गर्भावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत सर्वांसाठी हास्ययोग गरज झालेला आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव हास्ययोग सर्वांसाठी असे दिले आहे. आणि विषयाला साजेशी अशी मुखपृष्ठाची समर्पक निवड माझा मुलगा संदीप याने केली आहे. आपण शेवटी सर्वजण कसे आहोत तर आपण आहोत हास्यनंदाचे व्यापारी. आपण आहोत हास्यनंदाचे व्यापारी. आनंद वाटू घरोघरी, आनंद वाटू घरोघरी. परी माल नाही बाजारी, परी माल नाही बाजारी. अर्थात या पुस्तकाकरिता ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे आभार मानणे मला योग्य वाटते. संयम पब्लिकेशनचे श्री अशोक टिकेकर व माझी मैत्रीण डॉक्टरेट वैजयंती केडकर व आपल्या संस्थेचे सहकोषाध्यक्ष श्री शरद महाबळे यांच्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. यानंतर लगेच माझ्या योग गुरु वीणाताई सहस्रबुद्धे आपले मनोगत व्यक्त करतील. आज त्या योग साधनेचा 36 वर्षाचा वटवृक्ष समर्थपणे पेलत आहे. या लॉकडाऊनच्या काळातही रोज नेमाने ध्यानाची ऑडिओ क्लिप आम्हाला पाठवत आहे. तेव्हा यानंतर वीणाताई आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर शरद महाबळ आपलं मनोगत व्यक्त करतील. हरिओम मंडळी, हरिओम. काय म्हटलं तुम्ही? वीणाताई? वीणाताई सहस्रबुद्धे. काहीतरी बोला म्हणजे. हॅलो, नमस्कार. मी वीणा सहस्रबुद्धे बोलते. तशी मी डायरेक्ट तुमच्या ओळखीची नाहीये, पण योगाच्या निमित्ताने मी हास्य योगालाही खूप महत्व देते. जे माणूस कुठल्या चिंतेत असतो तेव्हा त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो हसू शकत नाही, कारण हसणं हा माणसाचा एक दैवी गुण आहे. तरी पण सतत हसतमुख राहणं आपल्याला जमतच असं नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या चेहऱ्यावरची हास्य रेषा सहज आणण्याचं काम हे हास्ययोग करत असतं. हास्ययोगाची सुरुवातच टाळ्या वाजवून आणि मोठमोठ्याने हसून केली जाते. जे हास्य लहान वयात आपोआप येतं ते मोठं होत जाता जाता हळूहळू कमी कमी होत जातं. आणि आता आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये सहजच उगीच हसणं आपल्याला जमतच असं नाही. आपण फिरायला जातो, बागेत जातो, तेव्हा समोरच्या माणसाकडे बघून हसू का नाही अशी एक मनात आपल्या शंका असते. त्यामुळे आपण स्माईल देताना सुद्धा खूप मैल लांब असतो. ज्या हसण्यामुळे शरीराने आणि मनाची शुद्धी होते ते हसणं इतकं महाग आहे का? नाही, ते हसणं अगदी स्वस्त आहे. आणि हे आपल्याला सगळ्यांना देवाने फुकट दिलंय. तरी सुद्धा आपण का कंजूशी करतो हसण्यासाठी? हसायला काहीच लागत नाही, पैसेही पडत नाहीत. मग मोकळेपणाने हसणं हा आपला गुण आहे. हसण्यामुळे तेवढा वेळ तरी माणूस त्याच्या काळज्या नक्की विसरतो. बहुतेक हास्ययोग संघात मोकळ्या जागी किंवा बागेत आणि विनाशुल्क भरतात. त्यामुळे यात सर्वांचे स्त्री पुरुष सहभागी होतात. हसण्याच्या विविध प्रकारांबरोबर इथे सोपे सोपे व्यायामही केले जातात. एकमेकांना आपल्याला येत असेल की ते सगळेजण शिकवत असतात आणि त्यामध्ये एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ हाच विचार त्यांच्या मनात असतो.
कुठल्याही प्रकारची आपली पोस्ट किंवा आपली आढ्यता तिथे दाखवली जात नाही. मोठमोठ्या वयाचे मोठमोठ्या पोस्टवरचे स्त्री पुरुष तिथे एकत्र येतात. हास्य योगाच्या निमित्ताने इथे त्यांच्यात निखळ मैत्री होते. ही सर्व माहिती लेखांद्वारे दिलेली असताना निलिमाताईंनी ती सगळी संकलित करून त्याचं सुंदर पुस्तकात रूपांतर केलं. ते बघून मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. घरातल्या अडचणी, आपले आजार, शारीरिक विकार हे सगळं बाजूला ठेवून त्या मोठ्या खंबीर मनाने या पुस्तकाच्या मागे लागल्या आणि त्यामध्ये देवानी त्यांना खूप मोठं यश दिलं. त्याच्या मागे डॉक्टर सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. तसंच टिकेकर सरांनीही हा पुस्तकाचं खूप सुंदर प्रकाशन केलंय. त्यामुळे हसण्यात आपले काही प्रश्न आपण सहज टाळू शकतो. बघा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही नुसतं हसलात की तो प्रश्न बाजूला पडतो. त्यामुळे हास्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे हसण्यासाठी आपलं हे आयुष्य कमीच पडेल. तुमच्या सगळ्या सभासदांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून यंग सिनियर्स असंच तुम्हाला म्हणावं असं वाटतं. आणि हे स्वस्त विनामूल्य मिळणारं औषध आपल्याला सगळ्या रोगांपासून दूर ठेवतं. आता या कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा वयस्कर लोक आजारी न पडता हास्य योगामुळे खूप आरोग्यपूर्ण राहिले आहेत. आणि हे अगदी खरं आहे की रोजच्या घरातील कामं करून आलेला थकवा, कंटाळा सकाळी हास्य योगाला आलं की नक्कीच कमी होतो. आणि त्यामुळे आता सुद्धा हास्य योगाची संख्या खूप पटीने वाढते आहे. मी निलिमाताईंना या हास्ययोग सर्वांसाठी पुस्तकाबद्दल धन्यवाद देते आणि सरांना खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलायची तुमच्या समोर 5 मिनिटाची संधी दिली त्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे. वीणाताई, खूप खूप धन्यवाद देते. तुम्ही योगाच्या तज्ञ असून सुद्धा हास्य योगाविषयी एवढी सुंदर माहिती सांगितली. आम्हाला असं वाटत होतं की आमच्याच पैकी कोणीतरी एक भगिनी आपल्याला हास्य योगाचं महत्व समजावून सांगतायत. इतकं सुंदर तुम्ही आमच्या डोळ्यापुढे चित्र उभं केलं. संघामध्ये काय काय घडलं, थँक्यू. खूप सुंदर आपण आलात आणि आम्हाला आमच्यात तुम्ही हास्य साधकच झालात असं आम्ही समजतो. थँक्यू सो मच. यानंतर शरद महाबळ आपलं मनोगत व्यक्त करतील हास्ययोग सर्वांसाठी या पुस्तकासाठी. हरि ओम. ऐकायला येत आहे? हो हो. ओके. सर्व उपस्थितांना सस्नेह हरि ओम. मी माझं मनोगत व्यक्त न करता पुस्तकाबद्दल मला काय वाटलं ह्याबद्दल माझे विचार मांडणार आहे. हास्ययोग सर्वांसाठी सौ निलिमा फडके यांचं पुस्तक, याच्याबद्दल मी बोलतोय. मला कल्पना आहे मी समीक्षक नाही, मी परीक्षकही नाही, मी आहे फक्त निरीक्षक. वरील पुस्तकाच्या निरीक्षणातून, वाचनातून काही टिपलं, वेचलं व शब्दकणांचं बांधलेलं हे पुस्तकाविषयीचं शब्दांकन. मुखपृष्ठ अतिशय आकर्षक, मलपृष्ठावरील लेखिकेचा परिचय चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो. पहिल्याच पानावर लिहिलेली घोषणा खूप प्रेरणादायी वाटली. जीवनाच्या मोबाईलमध्ये हास्याचं सिम कार्ड घाला, सुंदर दिवस कार्यान्वित होईल. लेखिकेचं मनोगत अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केलं असून ज्यांची ज्यांची मदत झाली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारं आहे. त्यांनी केलेली हास्य योगाची सोपी व्याख्या अतिशय भावली. एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करणे म्हणजे योग आणि तीच गोष्ट सहजतेने करणे म्हणजे हास्य योग. कैलासवासी मीनाताई पुरंदरेंच्या एक पानी प्रस्तावनेत सबंध पुस्तकाचं सार आहे. अत्यंत थोडक्या आणि नेटक्या शब्दात पण अर्थपूर्ण कसे लिहावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य माझ्या मनाला फार भिडलं. डॉक्टर सुभाष देसाई सरांनी आरंभलेल्या हास्य योगाच्या आरोग्य यज्ञात सर्व हास्ययोगींनी आपापल्या क्षमतेने समिधा टाकून हा यज्ञ प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपले हास्य योग गुरु डॉक्टर सुभाष देसाई सर यांनी शुभाशीर्वाद या शीर्षकाखाली आपले परिपक्व आणि सकस विचार इतक्या खुबीने मांडले आहेत की लेखिकेला तर आनंद व्हावाच, परंतु वाचकही पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यास उत्सुक व्हावा. हा शुभाशीर्वाद म्हणजे लेखिकेला मिळालेला गुरुप्रसाद व त्यांची लेखणी आणखी भरण्यासाठी दिलेली प्रेरणा आहे असं मला वाटलं. योग शिक्षिका सौ वीणा सहस्त्रबुद्धे यांनी दिलेला अभिप्राय अतिशय बोलका आहे. त्या म्हणतात की हास्ययोग हा परीस असून शुद्ध मनानच केवळ हास्याचे झरे निर्माण होतात. हास्ययोगाने ते निर्माण करता येतात.
आता पुस्तकाच्या मुख्य गाभ्याकडे वळतो. पुस्तकाच्या 120 पानांची विभागणी 24 विविध विषयात केली आहे. इमारत बांधताना पाया जसा मजबूत असावा लागतो, तद्वतच पहिली 5 प्रकरणं प्रार्थना, गायत्री महिमा, ओंकार, सूर्यनमस्कार, प्राणायाम याद्वारे हास्ययोगाच्या इमारतीचा भक्कम पाया बांधला आहे. प्रत्येक विषयाची सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी अशी की लेखिका परमार्थाचीही अधिकारी असल्याचं जाणवतं. सूर्यनमस्काराचा तक्ता तर केवळ अप्रतिम, त्याला दिलेली जोड सप्तचक्रांची व बीजमंत्राची फारच सुंदर. यानंतरच्या 14 प्रकरणात हास्ययोगाविषयी विस्तृत विवेचन, नंतर हास्ययोग म्हणजे नुसतं हसणं या विचाराला छेद देणारी मीमांसा पुढील 14 प्रकरणात केलेली आहे. आवश्यक तिथे शास्त्रीय प्रमाण देऊन संस्कृत श्लोकही उद्धृत केलेला आहे. शेवटची 5 प्रकरणं म्हणजे निष्कर्ष आहे. हास्ययोगातून नेमकं काय साधतं याचा उहापोह आणि त्याला स्वानुभवाची जोड दिली आहे. पहिली 5 आणि शेवटची 5 व मधली 14 अशा 24 प्रकरणांची एकमेकांशी निगडीत असलेली हास्ययोगाची भक्कम इमारत त्यांनी उभी केली आहे. आवश्यक तिथे विज्ञानाची सुरेख सांगड घातली आहे. या पुस्तकाची तुलना ग्रंथाशी करायची झाली तर मी असं म्हणेन की पहिली 5 प्रकरणं मंगलाचरणाची, मधली 14 प्रकरणं अंमलबजावणीची आणि शेवटची 5 प्रकरणं ही फलश्रुतीची आहे. असं हे सुंदर पुस्तक सगळ्यांनी वाचावं, मित्रांना नातेवाईकांना भेट द्यावं आणि हास्ययोगाचा प्रचार व प्रसाराला हातभार लावावा ही सगळ्यांना विनंती. सौ निलिमाताई फडके यांचं कौतुक आणि मनपूर्वक अभिनंदन. तसंच या लॉकडाऊनच्या काळात जी आणखीन काही पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत त्यात सर्वप्रथम संगीताताई चाबुकस्वार, आजच्या लेखिका अपर्णाताई बोकील आणि स्मिता मोहिते यांचंही हार्दिक अभिनंदन. हरिओम. महाबळ सर, खूपच छान. म्हणजे उत्तम समीक्षण, उत्तम परीक्षण आणि अचूक निरीक्षण खरोखर मोठ्या खुबीनं तुम्ही अगदी छान व्यक्त केलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यानंतर स्मिता मोहिते, हास्ययोग एक आनंद योग महिलांसाठी या आपल्या पुस्तकासाठी आपलं मनोगत व्यक्त करतील. स्मिता मोहिते. हरिओम मंडळी, हरिओम. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित माझ्या सर्व गुरुजनांना, सर्व आमंत्रितांना आणि सर्व हास्ययोगींना माझा सप्रेम नमस्कार. अगदी खरं सांगायचं तर आयुष्यात मी कधीही न पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात साकारलं. ते केवळ माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने, देसाई सरांच्या, आपल्या हास्यगुरु देसाई सरांच्या प्रेरणेने आणि विश्वासाने आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे. त्यामुळे मी सर्वांचीच मनापासून ऋणी आहे. गेल्या 15 वर्षापासून हास्ययोगात माझा प्रत्यक्ष सहभाग आहे, परंतु त्यावर पुस्तक रूपाने कधी काही लिहावे असे मनातही आले नाही. अधूनमधून आपल्या स्मरणिकांमधून काही लिहिलेलं आहे तेवढंच. परंतु आपले हास्ययोगाचे गुरु डॉक्टर देसाई सरांनी मला प्रथम पुस्तक लिहावे असे सुचविले, नंतर प्रोत्साहन दिले आणि नंतर मार्गदर्शन केले. त्यामुळे माझा आत्मविश्वास थोडासा वाढला आणि मी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलाय. देसाई सरांचे हास्ययोगासाठीचे योगदान फार मोठे आहे, हे आपण सर्वच जाणतो. गेली 23 वर्षे सातत्याने त्यांचे हास्ययोगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरूच आहे. हास्ययोग एक आनंद योग महिलांसाठी या पुस्तकाला, हास्ययोग एक आनंद योग महिलांसाठी या पुस्तकाला दिलेल्या नावावरूनच आपल्याला कल्पना आली असेल की या पुस्तकात विशेषत्वाने स्त्रियांच्या हास्ययोगाच्या विषयी त्यांनी तो का करावा, त्यामुळे त्यांना नेमकं काय मिळू शकेल हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवूनच मी माझे विचार मांडले आहेत. जगभरात जवळजवळ 120 देशांपर्यंत डॉक्टर मदन कटारिया सरांनी हास्ययोग पोहोचविला आहे आणि सगळीकडेच म्हणजे जगभरात सगळीकडेच महिलांची संख्याच लक्षणीय आहे. वास्तविक हास्ययोग हा सर्व वयोगटातील सर्वांसाठी आहे आणि
प्रत्येकाला सारखाच फायदेशीर आहे, परंतु एक विषय घेऊन लिहायचे ठरविल्यावर स्त्रियांसाठी लिहावे असे प्रकर्षाने वाटले. कारण शरीर स्वास्थ्याला स्त्रिया नेहमी दुय्यम स्थान देताना दिसतात. म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे आपलं फारसं लक्ष नसतंच. आधी आपण बाकी सगळ्यांचा विचार आपण पहिल्यांदा करतो आणि स्वतःच्या विचाराला मात्र कायम दुय्यम स्थान देतो. तर हा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी माझ्या लिखाणातून एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि देसाई सरांची प्रस्तावना माझ्या पुस्तकाला लाभली, हे माझे खूप मोठे भाग्य आहे. हास्ययोग हा माझा सखा आहे आणि कविता माझी सखी आहे. या दोन्हीतही मी खूप रमते. माझे स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य चांगले राखण्यासाठी या दोन्ही गोष्टी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता हे जरी माझ्या सगळ्या कल्पनेत असलं आणि हास्ययोग, आता इथे हास्ययोगी मंडळी भरपूर आहेत, तर सगळ्यांनी त्याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे की प्रत्येकाला खूप छान अनुभवच फक्त हास्ययोगाने दिलेला आहे. पण हा आपला अनुभव मूर्त स्वरूप त्याला देण्यासाठी, माझ्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी गुरुतुल्य ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मजा प्रिंटर्स अँड पब्लिशर्सचे सर्वे सर्वा विगसा हा त्यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म आहे. त्यांचं नाव आहे विलास सातपुते, पण विगसा म्हणून ते साहित्य क्षेत्रात ओळखले जातात. म्हणजे सातपुते सरांनी त्यांची मी मूर्त कल्पना सातपुते सरांनी दिली आहे, त्यांची मी शतशः ऋणी आहे. आजच्या प्रकाशन सोहळ्यात सातपुते सर आले आहेत. त्यांचा अगदी थोडक्यात मी, हे माझ्या हास्ययोगाचं पुस्तक आहे, त्याच्यात जरा थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. आणि माझ्या दुसऱ्या पुस्तक म्हणजे कवितेच्या संबंधात मंदाताई या माझ्या गुरु आहेत, गुरुस्थानी आहेत. त्या सर्वच म्हणजे माऊली आहेत, आई आहेत, गुरु आहेत, सर्व ऑल इन वन मंदाताई आहेत आणि त्या सर्वप्रथम हास्ययोगी आहेत. त्यांचा बऱ्याच जणांना परिचय सुद्धा आहे. पण सातपुते सर आपल्या सगळ्यांच्यासाठीच म्हणजे माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहेत. तर त्याच्यामुळे मी अगदी थोडक्यात चार सातपुते सर आपण आला असाल तर आपला व्हिडिओ ऑन करा. नमस्कार सर, आपले स्वागत आहे. तर हे पुस्तक सरांनी हे केलं आहे, त्यांच्या पब्लिशिंग याच्यातून पब्लिश केलेलं आहे आणि खूप छान झालंय आपलं पुस्तक असं मला पाहिल्यावरती वाटलं. आता तुम्ही सगळ्यांनी जेव्हा त्याला प्रतिसाद आणि दाद द्याल तेव्हा मला कळेल की नेमकं सगळ्यांना आवडलं आहे की नाही. तर सरांचा व्यक्तिगत परिचय तर फार मोठा आहे, कारण मंदाताई आणि सातपुते सर आपण सर्व देसाई सरांना पूर्ण ओळखतो आपण सगळे, पण ह्या दोघांना काही फारसं कोणी ओळखत नाही. त्याच्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की ही दोन खूप मोठी माणसं आहेत आणि अगदी जमिनीवर पाय ज्यांचे आहेत अशी ही दोघही माणसं आहेत आणि माझ्या नशिबाने ही मला लाभली. तर त्यांचा एक छोटासा परिचय मी तुम्हाला करून देते की सातपुते सर स्वतः मुद्रक आहेत, प्रकाशक आहेत, भावकवी आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, समीक्षक आहेत, व्याख्याता आहेत आणि चित्रकारही आहेत. पद्मजा प्रिंटर्स आणि पब्लिशर्सचे ते ऍडव्हर्टायझर पण आहेत. अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान धायरी याचे ते अध्यक्ष आहेत. सप्तर्षी मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ धायरी पुणे याचे सुद्धा ते सर अध्यक्ष आहेत. अनेक संस्थांचे आजीव सभासद आणि सदस्य आहेत. व्यवसायात आजपर्यंत त्यांनी 1080-81 पुस्तकं केली, त्यातली माझा नंबर 80-81 आहे असं मला वाटतं. पुस्तकांची छपाई आणि प्रकाशन या निमित्तानं त्यांचा 1963 सालापासून अनेक ज्येष्ठ साहित्यिकांशी, कवी कलाकारांशी जवळून परिचय आणि प्रकाशनाच्या माध्यमातून या लोकांचा संपर्क झालेला आहे. अशी ही फार मोठी व्यक्ती मला माझ्या पुस्तकाच्यासाठी प्रकाशक म्हणून लाभली, म्हणून मी त्यांची मनापासून ऋणी आहे. 160 संत चित्रे काढण्याचा संकल्प केलाय सरांनी, त्यापैकी 57 चित्रे ऑइल पेंटनी त्यांची पूर्ण झालेली आहेत आणि काही चालू आहेत. 2 फूट बाय 3 फूट एवढी मोठी चित्र सर ऑइल पेंटनी काढतात आणि हे त्याचं प्रदर्शन झी टीव्ही, ई टीव्ही, सह्याद्री वाहिनीवरती अनेकदा प्रदर्शन त्याचे झालेले आहे. तसेच सकल संत चरित्र गाथेचे लिखाण पण त्यांचे सुरू आहे. असे सातपुते सरांच्या देखरेखीखाली माझे पुस्तक
हास्ययोग एक आनंदयोग महिलांसाठी हे तयार झालेले आहे. आणि ह्याचं हे जे इतकं सुंदर आकर्षक जे मुखपृष्ठ आहे ते माझे मोठे मेवणे श्रीयुत राम तायडे यांनी मला इंटरनेटवरून मला ते शोधून दिलं. आणि अगदी पहिल्यांदाच त्यांनी जे मला शोधून दिलं ते इतकं आवडलं की मला सर्व वयोगटातील महिलांच्यासाठी हास्ययोगाच्या संबंधी लिहायचं होतं. तर ती कल्पना माझी या मुखपृष्ठावर लगेचच तुम्ही पाहाल तेव्हा सगळ्यांना स्पष्ट होईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. तर मंदाताईंच्यामुळे माझी सातपुते सरांशी ओळख झाली आणि या पुस्तकाची सरांच्या आशीर्वादाने निर्मिती झाली. सातपुते सरांनी सुद्धा मला लहान बहिणीप्रमाणे योग्य सूचना आणि मार्गदर्शन केले आणि दोन्ही पुस्तकं उत्कृष्टपणे छापून तयार झाली. सर आपले मनापासून धन्यवाद. आता सरांना बोलायचं आहे पण सर नंतर बोलतील, पण मी म्हटलं की थोडासा परिचय आपल्याला करून द्यावा. हास्ययोगाच्या माझ्या पुस्तकामध्ये या महिलांच्या दृष्टीने जे आपल्याला मला जसं मला सुचलं आणि माझे स्वतःचा जो 15 वर्षाचा अनुभव आहे त्यावरूनच मी हे सगळं लिखाण केलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला लोकांना वाचाल तेव्हा समजायला खूप सोपं जाईल आणि आवडेल अशी अपेक्षा करते. आणि माझं मनोगत, कारण हास्ययोगावरती आता अर्ध्याच्या वर लोक इथे हास्ययोगीच बसलेले आहेत, तर त्यांना विशेष मी आणखीन काय सांगणार नवीन. आणि सगळंच सांगून दिलं तर मग माझं पुस्तक वाचणार कोण. तर म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की मी काही त्या पुस्तकाच्या बद्दल काही सांगण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी ते सगळ्यांना ते वितरित व्हावं आणि ते सगळ्यांनी वाचावं आणि मग मला मार्गदर्शन, तुमचे अभिप्राय सगळं वेलकम आहे माझ्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद स्मिता. यानंतर स्मिताच्या गुरुतुल्य मंदाताई नाईक नभ उतरू आलं याविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि स्मिता, तुझ्या मागे जे स्वामी बसलेत त्यांचे तू काही धन्यवाद मानले नाहीस. मागे स्वामी बसलेत ते खूप खूप धन्यवाद. स्मिताला सहकार्य केल्याबद्दल स्वामी खूप धन्यवाद. असल्यामुळे सगळं आहे. स्वामींची भरपूर कृपा आहे. ते मगापासून तुझ्या पाठीशी दिसत आहेत. त्यांचा उल्लेख मलाच करावासा वाटतो. हास्ययोगी आहेत, सगळ्यांना माहिती आहे. स्वामी पण हास्ययोगी आहेत, त्याच्यामुळे त्यांची भरभरून कृपा आहे माझ्यावर. कारण की मी पण ते सगळ्यांना माहिती हवं ना. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो बरोबर. मंदाताई आता आपलं मनोगत व्यक्त करतील. पाठीशी आहे. नभ उतरू आलं या कविता संग्रहाबद्दल. नभ उतरू आलं याच्याबद्दल आधी मी बोलणार आहे की मंदाताई बोलणार आहेत? पुष्पाताई, माझं मनोगत आहे ना आधी? हो चालेल, ठीक आहे, बोल ना. मला वाटलं की तू ते सारांश मध्ये बोललीस की काय. त्याच्यामध्ये थोडासा मग बोल मंदाताईंचा बोल. आता सरांचा परिचय करून दिला ना, तसा थोडासा मंदाताईंचा करून देणार आहे. नभ उतरू आलं या चालेल. हा, हे माझं पुस्तक नभ उतरू आलं. तर काहीतरी लिहिण्याची आवड, कधीतरी आपला एक छंद विसावा बनेल असं अजिबात वाटलं नव्हतं. लिखाणाचा आनंद खूप मिळालाय, पण आज स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आनंद सोहळा अनुभवताना तो पण खरं तर लुटुपुटीचाच आहे ऑनलाईन असल्यामुळे. तो जर हॉलमध्ये असता तर मग फारच आणखीनच छान वाटलं असतं. पण ठीक आहे, आपण हास्ययोगी आहोत, आपण प्रत्येक गोष्टीचा आनंद शोधतो. तर हा सोहळा अनुभवताना भावभावनांची मनामध्ये खूप गर्दी झाली आहे. आणि कविता अशाच मनाच्या कोलाहलातून, आंदोलनातूनच जन्माला येते बहुधा. मनाचं आभाळ दाटून येतं आणि शब्दांचे थेंब बरसू लागतात. आपल्यातील संवेदना पुलकित होतात आणि भावनांचे मयूर थुई थुई नाचू लागतात. यालाच कविता म्हणतात का? कविता विचारपूर्वक कधीच लिहिली जात नसावी. तर एखादी गोष्ट किंवा कृती जेव्हा आपल्याला विचार करायला भाग पडते तेव्हा अंतर्मनातून शब्दांच्या तरंग लहरी उठतात. त्या कागदावर उतरवताना आपोआप त्याची कविता होते. मी एक सामान्य गृहिणी आहे, कोणी कवयित्री किंवा लेखिका तर अजिबातच नाही. पण सतत काहीतरी लिहिण्याची उर्मी मात्र मनात असते. अगदी काल परवापर्यंत ते माझ्या वहीत सामावलेलं होतं. आज त्याचे पुस्तक झाले आहे. प्रत्येक गोष्टी मागे
काहीतरी कार्यकारण भाव असतो. कवितेच्या पुस्तकासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माझ्या गुरु आदरणीय मंदाताई, नमस्कार करते. सातत्याने पाठपुरावा करून करून मंदाताईंनी गेली कित्येक वर्ष आम्हाला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलाय आणि पुस्तकही झालंच पाहिजे असा प्रेमळ आग्रहही त्यांचाच होता. आणि त्याचेच फळ म्हणजे आज माझे कवितेचे पुस्तक नभ उतरू आलं हा पहिला कविता संग्रह प्रकाशित होत आहे. याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्या पुस्तकाला मंदाताईंची प्रस्तावना आहे. म्हणजे अगदी सोने पे सुहागा म्हणतात ना, तसं मंदाताईंचं इतकं प्रेम आहे आमच्या सगळ्यांवरच. म्हणजे आम्ही आमच्या सवंगडी संघाच्या मंदाताई एक हे आहे, सभासद आहेत. आणि त्या आम्हाला म्हणजे आपलं लेकरू कसंही असो, वेडं विद्र कसंही असो, तरी त्या आईला कसं छान वाटतं ना, तसं मंदाताई आम्हाला कायम पोटाशीच घेतात. तर इतकी माया मंदाताईंची आमच्यावर आहे. त्यांना अनेक पुरस्कार आणि त्यांचा परिचय सांगायचा म्हणजे आपल्या सवंगडी लोकमान्य हास्य संघाच्या नियमित सदस्य आहेत मंदाताई. नुकतीच फक्त वयाची 80 वर्ष त्यांनी पार केलेली आहेत, फक्त, बरं का. आणि त्यांच्यातील उत्साह आणि ऊर्जा अजिबात कणभरही कमी झालेला नाहीये. रोजच त्यांची डायरी साहित्यिक कार्यक्रमांच्या आमंत्रणांनी पूर्ण भरलेली असते. आधी मंदाताईंना विचारायचं म्हणजे त्या म्हणतात, थांब ग स्मिता, मला जरा डायरी बघू दे, असं करून मग पुढचं संभाषण आमचं सुरू होत असतं. तर मंदाताईंची स्वतःची आतापर्यंत 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनेक पुरस्कार, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह त्यांना मिळाले आहेत आणि मिळता आहेत अजूनही. म्हणजे समजा मंदाताईंची तुला जर केली तर त्याचं वजन जास्त असेल आणि मंदाताईंचं थोडं कमी वजन असेल, शारीरिक वजन तसं खूप जास्त आहे म्हणजे. तर अशातच त्यांना माऊली पुरस्कारही जाहीर झालाय आणि तो त्याचं हे पण झालं असतं. पण आता या लॉकडाऊनच्या किंवा कोरोनाच्या याच्यामुळे तो सोहळा अजून पेंडिंग आहे, पण लवकरच होणार आहे. तर त्या खरोखरच माऊली आहेत. म्हणजे माऊली पुरस्कारामुळे नाही, तर त्या खरोखर माऊलीच आहेत. अतिशय प्रेमळ, प्रसन्न असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. अशा माझ्या गुरूंना सादर वंदन करून मी आपलं नभ उतरू आलं हे मनोगत, या पुस्तकाचं मनोगत संपविते. आणि गंमत म्हणजे या कव्हर पेजची एक अशी गोष्ट आहे की माझी एक मैत्रीण आमच्या हास्य संघातली रुणवालच्या अनुजा गुंजाळ, तर असं आपण बोलताना सांगितलं की मी थोडं चांगल्या कव्हर पेजच्या शोधामध्ये आहे. तर किती आपण एखादी गोष्ट चांगली करत असतो तेव्हा म्हणजे शेकडो हात आपल्या मदतीला धावून येतात. आणि हा माझा नेहमीचा अनुभव आहे की चांगल्या गोष्टीच्यासाठी सगळेजण खूप आपल्याला चांगलं प्रोत्साहन देतात. तर त्यातलाच हा एक प्रकार आहे की अनुजा गुंजाळांच्या जाऊबाईंनी चित्र पाठवलं आणि ते बरोबर माझ्या कल्पनेशी मिळतं जुळतं आहे असं मला वाटलं. आणि तिचं नाव अनिता आहे, अनिता गुंजाळ. तिची पण मी मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. आणि असे सगळ्यांचे मिळून हातभार लागून माझी 2 पुस्तकं आज झाली आहेत. तर देसाई सरांनी सुरुवात केली होती या गोष्टीची मला आशीर्वाद देऊन, आणि तो आज सुफल संपूर्ण झाला आहे. मी माझं मनोगत थांबवते. आता मंदाताई त्यांचं मनोगत माझ्या पुस्तकाविषयी करतील. मंदाताई तुम्ही अनम्यूट व्हा. अनम्यूट करा मंदाताई. ऐकायला येते आता? हो येते. हरिओम. इतक्या वेळे सगळ्यांनी खूप सुंदर आपापले शब्द आपापले इतके छान तऱ्हेनं व्यक्त केलेले आहेत. स्मिता सगळ्यांची लाडकी आहेच आहे. ती एक हरहुन्नरी आहे आणि वागण्या बोलण्यात तिच्या खानदानीपणा सगळ्यांना जाणवतो. ऋणवाल हास्ययोग संघाची ती संस्थापक पण आहे. सगळ्यांना सांभाळून घेऊन कार्य करण्याचं कसब तिच्या अंगात आहेच. ऋणवाल संघात तिच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळालं आणि आता त्या सुद्धा
लिहायला त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. तिच्या सगळ्याच कविता छान आहेत, खूप विषयांचं वैविध्य आहे आणि तिने, माझी मनापासून अशी इच्छा आहे की कायमस्वरूपी तिने आता लिहित राहायला हवं. मी एक 4 ओळी माझ्या सांगते याच्यासाठी की जेव्हा आसपासची सुख दुःख बसतात मनाच्या गाभाऱ्यात घर करून, तेव्हा त्यांना कवितेचा साथ चढवायला शब्द येतात धावून मोत्यांची माळ बनून. जे तुम्हा आम्हाला सांगायचं असतं अगदी मनातून, तेच सांगण्याचा प्रयत्न करतात कवी त्यांच्या कवितेतून. तसाच हा सगळा प्रयत्न स्मिताने पण केलेला आहे आणि तिच्या कविता खरोखरीच अत्यंत वरच्या दर्जाच्या अशा आहेत. हे आपल्याला सगळ्यांना वाचलं की कळेलच. तिची पहिलीच कविता इतकी सुंदर आहे. कवितेचं शीर्षक आहे कृष्णार्पणमस्तु. आपल्याकडे फार असं म्हणण्याचं प्रघात आहे, काही झालं तरी कृष्णार्पणमस्तु असं म्हणायचं. तिने पहिलीच कविता कृष्णार्पणमस्तु अशी केली आहे. तुझ्या चरणाशी देवा लीन मी झाले, माझे माझेचे गाठोडे तुझ्या चरणी वाहिले. ओझे मनीचे माझ्या क्षणात उतरले, किंतु परंतु संपले विकल्प विलोपले. आणि शेवटी ती असं म्हणते त्याच्यात की एका ईश्वरा वाचून या नसे कोणी आपुले, एका ईश्वरा वाचून या नसे कोणी आपुले, कळा हे ज्ञान मज आयुष्य सारे संपले. सगळ्यांची तीच अवस्था आहे. अतिशय सुंदर कविता आहे, जरूर आपण सगळ्यांनी वाचावी. महती एका शब्दाची संत सांगून या गेले, मीपणाच्या जंजाळातून होईल सुटका, जिव्हा जेव्हा कृष्णार्पणमस्तु बोले. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर कविता आहे आणि मी तुम्हाला खरंच मनापासून असा आग्रह करीन की जरूर आपण कविता वाचावी. ती फक्त स्वतःपुरता किंवा असा विचार ती कधीच करत नाही, सगळ्यांचाच विचार करते. तिचं सामाजिक कार्य खूप मोलाचं आणि खूप मोठं आहे आणि त्या सगळ्यालाच माझ्या शुभेच्छा तर आहेतच. तिने तिच्या बाबांसंबंधी जी कविता लिहिली आहे ती 1-2 ओळी मी आपल्याला वाचून दाखवते. खरोखरी प्रत्येकाप्रती तिने एक ऋण व्यक्त केल्यासारखं कविता केलेल्या आहेत. बाबा एक वटवृक्ष ठामपणे उभे असणारे, आपल्या छायेखाली सर्वांना सामावून घेणारे, वादळ वाऱ्यातही ताठपणे उभे राहणारे, संकटातही कधी अजिबात न डगमगणारे. खरोखरीच अतिशय सुंदर अशा कविता तिच्या आहेत. मी फक्त 2-2 ओळी वाचून दाखवल्यात त्याच्यात. एक नाती म्हणून असं एक सुंदर कविता तिची आहे की नाती किती जोडली, नाती किती जोडली यापेक्षा किती टिकवलीत त्याला महत्व आहे. अतिशय सुंदर. आणि खरं नातं खोटं नातं असं काहीच नसतं. खरं नातं खोटं नातं असं काहीच नसतं. दगडातल्या देवाशीही विश्वासाचं नातं असतं. विश्वास महत्वाचा. अतिशय सुंदर आणि नभ उतरवू आलं. खरोखरी सगळ्यांनी मनापासून वाचून तिला अभिप्राय द्यावा. आणि मी परत सांगते की आपलं पहिलं अपत्य जेव्हा जन्माला येतं तेव्हा जो आनंद आईला असतो, तसं पहिलं पुस्तक जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा तोच आनंद ताई तुमचा स्टॉप झालाय, बहुतेक नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा. त्यामुळे मलाही खूप समाधान वाटलंय तिचं हे पुस्तक प्रकाशित झालं. तिने मला प्रस्तावना लिहायला सांगितली, मी लिहिली. पण तिच्याजवळ ती कला आहे आणि जरूर तिने आणखी लिहावं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मंदाताई. यानंतर अपर्णा बोकी आपला कविता संग्रह अंतरंग याविषयी आपलं मनोगत व्यक्त करेल आणि त्यानंतर
तिच्या ह्या कविता संग्रहाबद्दल डॉक्टर तनुजाताई भोसले आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर याचंही त्यांच्याविषयी सुद्धा ती आपल्याला ओळख करून देणार आहे. तेव्हा अपर्णा आवाज येतोय? म्यूट व्हा प्लीज. हा, नमस्कार. हा पहिला कविता संग्रह आज प्रकाशन झालंय त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि याचं सर्वस्वी श्रेय मी आमच्या देसाई सरांना देते. कारण हास्ययोग जे पैलू फुलवतं वेगवेगळे, त्याच्यामध्ये सर्जनशीलता हाही एक महत्वाचा पैलू आहे. रेग्युलर रुटीन मेकॅनिकली शरीरात बदल होत नाहीत, तर ते काही भावपूर्ण नवनिर्मितीचे बदल होत असतात. आणि आमच्या संघातल्या खूप जणी खूप छान कविता करत असतात. तर तसंच मला अशा वेळोवेळी सुचलेल्या कवितांच्या बद्दल मैत्रिणींनी आणि सरांनी आग्रह केला, आमच्या प्रकाशकांनीही आग्रह केला, टिकेकर सर यांनी आग्रह केला की एक पुस्तक तुम्ही का नाही तयार करत. म्हणून मग ते पुस्तक रूपात ते प्रसिद्ध झालेलं आहे. पण या कवितेचं बीज आणि सुचणं ही जी प्रक्रिया आहे ती हास्ययोगाची देणगी आहे असं मला परत आवर्जून सांगावंसं वाटेल. आता या कवितांचा परिचय आमच्या डॉक्टर तनुजाताई भोसले या करून देणार आहेत. ह्या म्हणजे आम्हाला मिळालेली एक सुंदर श्रीमंत, विचारांनी श्रीमंत, प्रतिभेनी आणि ज्ञानाने समृद्ध आणि श्रीमंत असलेली आमची मैत्रीण आहे. आणि तिचा आम्हाला लाभ झाला. या तनुजाताईंचा खूप गोड सहवास आम्हाला आता मिळत असतो. आम्हाला खूप आनंद होतो. आमच्या ग्रुप अशा शीघ्र कवी आहेत त्यांना असे पटापट कविता सुचतात, अशा सुंदर, आणि त्यांचे विचार पण खूपच छान आहेत. आम्ही सगळ्याजणी थक्क होऊन जात असतो आणि मला खूपच त्यांच्याबद्दल आदर वाटतो. त्या संशोधन म्हणजे PhD करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या मुलांच्या गाईड आहेत, विद्यार्थ्यांच्या गाईड आहेत. आणि त्यांनी संशोधनाची मूलतत्वे हा भाग लिहिलेला आहे. म्हणजे साहित्यामध्ये तर त्या मराठीच्या प्राध्यापिका आहेत आणि खूप वरच्या पोस्टवर त्या त्यांच्या कॉलेजमध्ये होत्याच. त्यानंतर शालेय व्यवस्थापनात त्या सल्लागार, मानद सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. आणि आपल्या लोकमान्य हास्ययोग संघाने विद्यार्थ्यांसाठी जो हास्ययोगाचा संशोधन प्रकल्प केला त्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि त्यांना ते बरोबर बारकावे, प्रत्येक गोष्टीतले व्यवहार आणि बीज आतलं खरं मूळ गाभा या सगळ्यांची सांगड घालत त्यांनी आम्हाला आणि शाळेला या दोघांना एकत्र आणलं. आणि त्यामुळे लोकमान्य हास्ययोग संघाचा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी हास्ययोग हा पूर्णपणे यशस्वी झाला. आणि त्यांच्या कवितांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. कविता म्हणजे त्यांचा श्वास आहे, अशा पटापट त्या कविता करतात. आम्हाला याचा खूप आनंद होतो आणि आश्चर्यच वाटतं. एक वाक्य त्यांचं तुम्हाला फार, आणि खूप वाक्य आहेत त्यांची. आपली माणसं बिन चेहऱ्याची असतात. हे वाक्य मला फारच आवडलं. कारण आपली माणसं आतमध्ये असतात. एका साध्या शब्दात ते सांगून जातात पटकन. आणि कवितेचा कौतुक, भरभरून कौतुक करणं, त्याचा गाभा समजून घेणं, असे अनेक पैलू त्यांच्याकडे आहेत. तर त्यामुळे त्या आम्हाला खूप आदरणीय आहेत. तर तनुजाताईंना मी विनंती करते की तुम्ही आपल्या कवितांच्या बद्दल तुमचे विचार मांडावेत. धन्यवाद. नमस्कार. जय भवानी. आज ज्या 5 पुस्तकांचं प्रकाशन झालंय आणि ते ज्यांच्या हस्ते झाले ते लोकमान्य हास्ययोग संघाचे अध्यक्ष आणि आमचे हास्यगुरु माननीय डॉक्टर सुभाषजी देसाई. आज ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली त्या सर्व लेखिका आणि आमचे हास्य रसिक मित्रमैत्रिणींना. 52 कवितांचा काव्यसंग्रह जिचा प्रकाशित झाला आहे ती आमची मैत्रीण अपर्णा बोके. तिच्या अंतरंग या काव्यसंग्रहाबद्दल आज मी बोलणार आहे. अंतरंग हे मुखपृष्ठापासूनच खूप बोलतं पहा. अंतरंग काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ जर पाहिलं तर त्याच्यावर इंद्रधनुष्य आहे. हे चैतन्याचं इंद्रधनुष्य आहे. छान फुलं फुललेली आहेत.
ही आनंदाची फुलं आहेत. आणि निळभोर आकाश त्या मुखपृष्ठावर दिसते, जे स्वप्नांचं आकाश आहे. तर मुखपृष्ठापासून वेड लावणारं, ओढ लावणारं हे अंतरंग काव्यसंग्रहाचं पुस्तक जेव्हा आपण हातात घेतो आणि एक एक पानं उलगडायला लागतो, तेव्हा आपल्याला या कवयित्रीचा अंतरंग उलगडायला लागतो. कोणताही कवी लेखक लिहितो ते त्याच्या मनातली खळबळ, विचार, चिंतन हे सगळं शब्दरूपात व्यक्त होत असतं. अपर्णाचंही तसंच झालंय. तिचं सगळं भावविश्व जेव्हा या अंतरंग काव्यसंग्रहातून उलगडायला लागतं, त्यावेळेस पहिला विषय येतो तो हास्ययोग संघाचा. कारण अपर्णाचा श्वास म्हणजे हास्य आहे पहा. त्यामुळे हास्य संघावर, हास्य योगावर ती काही लिहिणार नाही असं होणारच नाहीये. म्हणजे तिनं हास्य आणि विज्ञान हे पुस्तक स्वतंत्रपणे तर लिहिलेलंच आहे, पण कविता लिहिताना सुद्धा तिच्या चिंतनाचा तो विषय आहे, हे फार महत्वाचं आहे. तर हास्याविषयी सतत सांगत राहणं, बोलत राहणं, कारण ते मानवी कल्याणाचं आहे. म्हणून ती गद्यातून सांगते, ती पद्यातूनही सांगते. म्हणून आमची अपर्णा कवितेतून सुद्धा सांगते. तर हास्य हा तिचा श्वास आहे. एवढंच नाही तर जो हास्य संघात जातो तो दुसरे कसले अलंकार पुन्हा परिधान करत नाही, वेगळे हास्याचेच अलंकार ती परिधान करत असते व्यक्ती. आणि मग अशा व्यक्तीला पुन्हा पार्लरमध्ये जाऊन वेगळं ते चेहऱ्यावर आणण्याची गरजच नाहीये. हा विचार अपर्णाने आपल्या कवितेतून दिलेला आहे. तिच्या मनामध्ये आणि आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आपल्या ज्या हास्यगुरूंचं स्थान आहे, देसाई सरांचं, ज्यांनी अशी धाराव्रत घेऊन काम केलेलं आहे कित्येक वर्ष, आणि आजही ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व अनेकांना हास्य संघाकडे ओढून घेत आहे. तर त्यांच्याविषयी पण ती म्हणते, एक कविता ती त्यांना समर्पित करते. तेव्हा ती म्हणते, एक आस एक ध्यास एक श्वास बोलला, एक आस एक ध्यास एक श्वास बोलला, एक स्वप्न एक ध्येय एक यज्ञ मांडला. काय केलंय देसाई सरांनी? एक यज्ञ मांडलेला आहे आणि ह्या यज्ञाचे आम्ही सगळे पुजारी आहोत. त्याच्या 70 शाखा आहेत आणि 70 शाखांमध्ये हास्य संघासाठी आठवड्यातून ठराविक दिवशी ठराविक वेळेला जमणारे सगळे हास्य यात्री आहोत आपण. हे सगळे या यज्ञामध्ये समाविष्ट झालेलो आहोत आपण. आणि मग या हास्य संघात कसं जातो आपण? आपण काय पेपर मधली जाहिरात वाचून जात नाही, किंवा काय ऑफर, जसं साडीवर साडीची ऑफर असते तसे काय ऑफर देऊन आम्ही जात नाही. सहज सहज हास्य संघात आपण प्रत्येक जण स्वतःला जर विचारलं तर मी हास्य संघात कशी गेले, आपण सहज जातो. आणि हे इतकं सुंदर समर्पक भाषेत आपण आम्ही सांगितले, तोडता फुले मी सहज पाहिले जाता. सहज सकाळी देवाच्या पूजेसाठी बागेत जाऊन 4 फुलं काढावीत, इतक्या सहजपणे हास्ययोग तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि एकदा तुम्ही हास्य संघात गेलात की मग त्या वटवृक्षाची तुम्ही एक शाखा बनून जाता आणि मग त्याच्या अनेक फांद्या तुम्ही वाढवत जाता. आणि मग एकदा हास्य संघात गेलात की तिथं वयाचं बंधन नाहीये. प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे, असं केशवसुतांनी म्हटले. तसंच अपर्णा वकील आपल्या कवितेमध्ये म्हणते, नकोत प्रौढपणाचे शेले, ताणांचे काटे लपवित अस्तर हसले. हे ताणांचे जे काटे आहेत ना, ते कुठं बोथट होणार हो? ताण, चिंता, विवंचना घेऊन आपण जे जगतो आहोत त्याच्या पलीकडे कसं जायचंय, तर हे आपण कवितेतून सांगितलंय की नकोत हे प्रौढपणाचे शेले फेकून देऊया आणि मस्त निखळ हसूया. प्रत्येक क्षण आनंदात जर घालवायचं असेल तर हसा, हा मंत्र तिनं सांगितलेला आहे. आणि एका कार्यक्रमामध्ये तिनं छान याच्यावर नृत्य सुद्धा बसवलंय, हसना है हसाना है. आणि मग आपले हास्ययोगातले जे सगळे प्रकार आहेत ते या कवितेतून येतात की पंछी बनके उडना है, मछली बनके तैरना है, हिरनी बनके उछलना है. तर काय काय इथे कोणते हास्य प्रकार आपण करतो हे सगळं कवितेतून सांगत सांगत आपण हा एक सुंदर संस्कार केलेला आहे. एवढंच नाही तर तिनं आणखी एक छान विचार म्हणलाय, मला तो खूप आवडला. वजन वाढलं की वेगवेगळे आजार आपल्याला येऊन भिडतात आणि आपण मग अस्वस्थ होतो. मग हा डॉक्टर तो डॉक्टर तो डॉक्टर करतो, शेवटी डायटिशियन पर्यंत जाऊन पोहोचतो. पण आपण म्हणते कशाला ते पाहिजे, तुम्ही हसा ना. मग ते डायटिशियन सकाळी ते मूठभर मूग मोड आलेले खा, मग अमुक खा, मग साखर खाऊ नका, अमुक काही गरज नाही, वडापाव खाऊ नका म्हणतात. पण ही त्यांना विनंती करते डायटिशियनला की मॅडम मला एक तरी वडा खाऊ दे ना.
मला खाऊ द्या ना मॅडम एक तरी वडा. आणि मग खा, वडा खा, पाव खा. तिच्या स्वप्नामध्ये अनेक प्रकारच्या मिठाया येतात आणि मग तिला वाटतं की अरे नुसतं आपण हसत राहिलो तर हे सगळे आजार छूमंतर होऊन कुठल्या कुठे जातील आणि मग आपण छान आनंदी स्वस्थ राहू. या हास्यावर तिनं पोवाडा केलाय, तो खूप छान आहे पहा. त्या पोवाड्यातून तिनं सांगितलंय की हास्यामुळे काय काय होतंय. रागावर आईचा हल्ला करून या हास्याचा कल्ला. रागावर आईचा हल्ला करून या हास्याचा कल्ला. कल्लोळ असा की उठला आकाशी जाऊन भिडला. विझविले तप्त निखारे हास्याने पुरले सारे. जीव शांत गेला हो त्याने जी जी रजी जी. तर ही हास्याची किमया केवळ अपर्णाच्या कवितेमुळे होते. आता अपर्णा बोकील जेव्हा लिहिते तेव्हा ती एक स्त्री आहे लक्षात घ्या. त्याशिवाय ती नोकरी करणारी आहे. त्यामुळे नोकरी करणारी आणि कुटुंब सांभाळणारी स्त्री हिची काय कसरत चालू असते याविषयी अपर्णाच्या काही कविता फार बोलक्या आहेत. संसार आणि करिअर हे करताना तारेवरची जी कसरत महिलांची होत असते, पण त्याच्यावर उतारा तिनं सांगितलंय जी महिला हास्य संघात जाते ती सुपर वुमन होते. याचं आत्ताच उदाहरण मला दिसतंय की आपल्या आजच्या कार्यक्रमात ज्या 5 पुस्तकांचं प्रकाशन झालं त्याच्या सर्व लेखिका महिला आहेत. आणि या सुपर वुमन आहेत लक्षात घ्या. आणि या सुपर वुमन आहेत म्हणून या महिला कुटुंब आणि करिअर करत असताना पुस्तकात रमतात, लेखनात रमतात, रेसिपीला वाचनाचीच फोडणी देतात त्या आणि त्या मनाच्या झुल्यावर अशा हिंदोळत असतात. म्हणून ह्या सुपर वुमन होण्यासाठी आपण प्रत्येकीने आणि प्रत्येकाने हास्य संघात जाणं खूप आवश्यक आहे. तिची तारांबळ जी होते आहे ती सुद्धा अपर्णाच्या कवितेतून आपल्याला दिसते. चांदीच्या कुकरात मी इडली वाफविते असं ती म्हणते. चांदीच्या कुकरात, किती छान शब्द आहे पहा. मी इडली वाफविते पण वेदनांची वाफ मी कोंडून ठेवते. तर महिलांचं जीवन हे कसं चाललेलं आहे. कोणती चाकोरी आहे ती, कशी ती वाफ आत कोंडावी लागते. ती वाफ जर बाहेर टाकायची असेल तर हास्य संघाचा उतारा पुन्हा तिनं दिलेला आहे. आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येतात. नोकरी करणारी महिला घरचं करते, पळत जाते, डब्यातून पुरणपोळी नेते, ती दिंड नेते नागपंचमीला वगैरे. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर पुन्हा हातात काम असतं आणि ते काम करताना मन मात्र तिचं घराभोवती, घरामध्ये घरांच्या घटक जे आहेत, लहान मुलं आहेत ते मी सांगितलेली सूचना ऐकतील का, ते व्यवस्थित जेवतील का, हे सगळी जी ओढाताण आहे तिची ती सांगताना अपर्णाने सांगितलेलं आहे की ऑफिस आणि घर दिंडावर घेईल का तूप मन म्हणे बैस चूप. म्हणजे एकीकडे ऑफिसचं काम चालू असतं आणि त्यावेळेस तिच्या मनामध्ये येतं की माझी मुलगी ती दिंड खाताना तिनं तूप घालून खायचंय, ते मी सांगितलंय तिला पण ती घेईल का. पण लगेच दुसरं मन म्हणतं जाऊ दे का, काहीतरी करू दे, तू ऑफिसमध्ये असेल ना, आहेस ना, मन म्हणे बैस चूप. तर स्त्री ही किती घरामध्ये रमलेली आहे. एक पाय तिचा आपल्या करिअर मध्ये असला तरी सुद्धा एक पाय तिचा आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये, मुलांच्या भविष्यामध्ये, त्यांच्या आरोग्यासाठी घट्ट रुतलेला आहे हे जाणून देणारी ही कविता आहे. आता आपण ना शिक्षक आहे, शिक्षकाची वेदना कवितेतून येणार नाही असं होणारच नाहीये. एक पिढी अशी होती पहा की जी पिढी चांदोबा आणि किशोर मासिक वाचत वाचत मोठी झाली, संस्कारक्षम झाली. अशा कित्येक पिढ्या आपल्याला चांदोबाने आणि किशोर मासिकांनी घडवलेल्या दिसतात. पण आता काळ बदललाय, मग बदलत्या काळाची नोंद आमच्या अपर्णाने घेतलेली आहे. चांदोबा गेला आणि हॅरी पॉटर आला म्हणते ती. मग चांदोबा किशोर आले गेले, आता हॅरी पॉटर येईल. माझी बिचारी मराठी मुलं सांगा बरं काय वाचतील. हा प्रश्न पडलेला आहे. कारण त्याचं कारण असं, हॅरी पॉटर संस्कार करणार नाही असं नाहीये, पण चांदोबा आणि किशोर मासिकांनी ज्या पिढ्याच्या पिढ्या घडवलेल्या, ज्या पद्धतीने ज्या पुढे देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरलेले आहेत ते फार महत्वाचं आहे. आणि ते पकडून ठेवणं या कवयित्रीला खूप महत्वाचं वाटतं. म्हणून तिच्यातली शिक्षक आपले प्रश्न मांडते, आपली वेदना मांडते आहे. आता आपण आईही आहोत आणि आपलीही आई आहे. आईपेक्षा माझं शिक्षण जास्त असेल, समाजामध्ये माझं काम जास्त असेल, माझी उंची जास्त असेल, पण मला सगळे विषय कळले, मला संशोधन कळलं, मला खूप पुरस्कार मिळाले, पण आई कळली काय.
खूप छान अपर्णाने लिहिलंय ह्याच्यावर. आई कळणं एवढं सोपं नाहीये. तुम्ही कितीही विद्वान असा, तुम्ही कितीही पदव्या घ्या, तुम्हाला कितीही पुरस्कार मिळावेत, पण तुम्हाला ती शिखरावरची आई सहजासहजी कळत नाही. तुला समजण्यासाठी माझी उंची नाही पुरली. अतिशय बोलक्या शब्दामध्ये अपर्णाने आपल्या कवितेतून हे सांगितलेलं आहे की मी एरवी समाजामध्ये खूप उंच आहे, पण आई तुझी उंची माझ्यापेक्षा मोठी आहे, एवढी की तुझ्या पायाशीच माझी जागा आहे. माझी उंची पुरली नाही तुझ्यापर्यंत येण्याची. अशी ही अपर्णा. आता एक होतं जो हास्य संघात जातो ना, त्याचा स्वभाव छान विनोदी असतो पहा, तो जीवनाचा आनंद घेतो. आमची अपर्णा अशीच आहे. आणि जीवनाचा आनंद घेणारी हा अपर्णा मग दिवाळीच्या चिवडा करताना तिची विनोदी वृत्ती जागी होते आणि मग ती चिवड्यावर सुद्धा बोलते. खमंग चिवडा याच्यावर एक छान गंमत कविता तिने केलेली आहे. लहानांपासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत हा चिवडा आवडतो. तोंडात टाकावाच वाटतो, कधी कधी दात नसतात. मग काय करायचं? मग तो चिवडा स्वतःला कुटून घेतो त्या वृद्धांसाठी. पण बाबा माझी चव तू घे. मुखी असो दात वा नसो तर कोणाच्या, हा स्वतः कुटुनी मुखात जाई ज्येष्ठा. वा वा. तर अशी ही आमची अपर्णा. तर मला खूप आनंद होतोय की आज 5 पुस्तकं आपली प्रकाशित झालेली आहेत आणि एकमेव आमचा हास्य संघ आहे की केवळ हसण्याविषयी, त्याचं विज्ञान सांगण्याविषयी नाही, तर इतरही आमच्याकडे जे कलागुण आहेत ते समोर आणण्यासाठी आमचा हास्ययोग्य संघ धडपडतोय. एका हास्यावर 3 वेगवेगळ्या पैलूंमधली पुस्तकं आज आपली प्रकाशित होतात. एक आहे हास्य आणि विज्ञान, दुसरं सर्वांसाठी स्वास्थ्यदायी हास्ययोग आणि तिसरं महिलांसाठी आनंददायी हास्य. म्हणजे हास्याचे वेगळा एक पैलू पकडून त्याच्यावर पुस्तक होऊ शकतं. ही किमया केवळ लोकमान्य हास्ययोग संघाचीच आहे आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो. देसाई सरांसहित आमचे जे मान्यवर आहेत, ज्यांनी हा हास्य संघ उभा करण्यासाठी योगदान दिलेले आहे, त्या सर्वांचे परिश्रम इथं कारणीभूत झालेले आहेत. मी अपर्णाला आणि सर्व कवयित्रीला, सर्व लेखकांना या निमित्ताने शुभेच्छा देते. याच्या पुढे अशी उत्तम उत्तम पुस्तकं तुमची लिहिली जावीत, प्रकाशन करण्याची संधी आम्हाला मिळावी. शेवटी मी एवढंच म्हणेन, लिहित राहा, व्यक्त होत राहा. तुम्ही सर्वजण लिहित राहा, व्यक्त होत राहा. हास्य संघाचा आपला झेंडा फडकवत राहा, फडकवत राहा. धन्यवाद. तनुजाताई, क्या बात है. सुंदर अलंकृत असं तुमचं परीक्षण अगदी ऐकतच राहावं असं झालेलं आहे. अनेकांचे तिथे मला रिमार्क्स आलेले आहेत की किती सुंदर तनुजाताई बोलतात. आपल्याकडे आता वेळ कमी आहे. खूप खूप सुंदर. आणि तुम्ही तर काय आमच्याच आहात आणि आता तिने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही श्रीमंती लेणा आहेत हास्ययोग संघाचे, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही कुठलाच. तर यानंतरच्या क्रमानुसार योग साधकांसाठी हास्ययोग याविषयी मी मनोगत व्यक्त करणार होते, परंतु सातपुते सरांना लवकर जायचं असल्यामुळे ते अस्मिताच्या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर मी आता सातपुते सरांना बोलवते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तुमचं मनपूर्वक स्वागत. खूप खूप आम्हाला स्मिताने तुमची ओळख छान पैकी करून दिलेली आहे. नमस्कार. नमस्कार. माझा योग आज चांगला आहे. आज हास्ययोग संघाचे आपले संस्थापक डॉक्टर मदन कटारिया, डॉक्टर सुभाष देसाई, कैलासवासी निवृत्ती भोर आणि स्मिताताईंचे वडील गणेशराव देशमुख या सर्वांना प्रथम मी वंदन करतो. डॉक्टर सुभाष देसाईंचा आणि माझा त्यांचा परिचय आहे. त्याचं कारण असं की बंडोपंत फडके जे आपले हास्ययोगाचे आहेत त्यांच्या बरोबर मी अनेक वेळा डॉक्टर सुभाष देसाईंना भेटलेलो आहे, पण कार्यक्रमाच्या त्यांच्या आणि माझ्या व्यस्ततेमुळे आमचे सातत्याने संपर्क कधी आलेले नाहीये. तरी पण मी त्यांना ओळखतोच. त्यांची माझी या बाबतीत चर्चा झालेली आहे. आता आवर्जून पण त्यांना भेटायला, त्यांची परवानगी घेऊन त्यांची वेळ त्यांना भेटायला जाईल हे निश्चितच. आज काय आहे, आज या कार्यक्रमाने ज्या ज्या व्यक्ती बोलल्या त्यांच्यावरती
साहित्य सरस्वतीची कृपा आहे हे मला जाणवलं, हे मी प्रथम नमूद करतो. माझी ओळख स्मिताताईंनी करून दिलेली आहे. खरं म्हणजे मी फार काही मोठा माणूस नाही आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये मला सहवास खूप चांगला लागला आणि जे आहे ना ते सगळं सहवासाचं फलित आहे. आपण चांगल्या सहवासात राहिलो ना की आपल्यावरती उत्तम संस्कार होतात. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलेलं आहे अनेक त्यांच्या ओव्यामध्ये जे दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत, दिल्यामध्ये आपल्याला जीवनाची पारख करता येते. आणि जिथे सुलभ हास्य आहे, जिथे सुलभ निरागस हास्य आहे, तिथे खरी जीवनाची सुंदरता आहे. म्हणून ज्ञानपावली म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा जो मूलमंत्र आहे, त्या मूल मंत्राची आजची जी साक्ष आहे तो हास्ययोग आहे. आज हास्ययोगाची आणि अन्य अशी 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि माझा प्रकाशनाचा व्यवसाय असल्या कारणानं, माझा हा वडिलोपार्जित व्यवसाय असल्या कारणानं 1932 सालापासून हा व्यवसाय सुरू झाला असल्या कारणानं आज पावे तो म्हणजे आज या क्षणापर्यंत एकूण 1081 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातले 81 पुस्तक 80 आणि 81 पुस्तक जे आहे ते स्मिताताईंचं आहे. स्मिता मोहिते जे आहेत त्यांचा परिचय माझा मंदाताईंच्या मध्ये. योग काय बघ, माझं 1000वं पुस्तक जे झालं ते मंदाताईंचं आणि माझी 1100 पुस्तकांची वाटचाल सुरू आहे. त्यातलं 1081 पुस्तक जे आहे तर स्मिताताई मोहितेंचं आहे. खरं म्हणजे या पुस्तकाबद्दल जे बोलायचं ते काय बोलायचं हा एक प्रश्न माझ्या पुढे आहे, कारण मी समीक्षक आहे. बरोबर. या पुस्तकाला मी माझे 2 शब्द दिलेले आहेत. त्या 2 शब्दामध्ये मी असं म्हणलेलं आहे, तन्मे म्हणा शिवसंकल्पमस्तु, तन्मे म्हणा शिवसंकल्पमस्तु. माझ्या मनात सदैव कल्याणकारी शुभसंकल्प येत राहोत. उत्तम संस्कारक्षम परोपकारी निष्पृह प्रगल्भ विचार येत राहोत. सत्य हे शिव आहे, कल्याणकारी आहे. आज आपण हास्य संघा योगात ही पुस्तकं आपण प्रकाशित केली आणि हास्य योग हा कल्याणकारी आहे. आणि हास्याची प्रसन्न मुद्रा ही नेहमी लोभस असते आणि अशा लोभस सहवासाची एक निर्मिती करणं आणि त्याचा आपल्या हास्य योग संघाचा वटवृक्ष होणं हा संकल्प डॉक्टर सुभाष देसाईने जो केलेला होता आणि त्यातलं आज सातत्य टिकून आहे, हा सरांचा परमानंद आहे आणि आपल्या सर्वांचाही परमानंद आहे. आणि आपण सर्व सक्रिय आहात. मी माझ्या व्याख्यानामध्ये नेहमी म्हणतो की प्रत्येक व्यक्ती लेखक आहे, प्रत्येक व्यक्ती लेखक आहे, प्रत्येक व्यक्ती लिहू शकते. फक्त त्याला आतून मुक्त व्यक्त होता यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती कवी आहे. कविता जन्मावी लागते आणि आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त कराव्या लागतात. जी प्रसवते ती कविता. मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो, ह्या कवितेबद्दल बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. माझे अनेक म्हणजे शांताबाई शेटके गुरु आहेत, यशवंत देव गुरु आहेत, डॉक्टर दवी केसकर गुरु आहेत, डॉक्टर दवी केसकर, डॉक्टर दवी कुलकर्णी, आनंद यादव या लोकांचा मला सहवास आहे. प्रत्यक्ष जिला आपण कविता म्हणतो अशा शांताबाई शेळकेंचा मला सहवास लाभलेला आहे. आणि या लोकांचे अनुभव मी नेहमी सांगत असतो. माझ्या व्याख्यानाचे विषय अनेक आहेत, सर्वांना माहिती आहेत. म्हणजे सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुद्धा माझं व्याख्यान झालं तर मला आठवतात. तर हे काय आहे, हे सगळं सहवासाचं फलित आहे. संतांचा कल्याणकारी हे जे स्पष्ट माझं व्याख्यान आहे, या व्याख्यानामध्ये ज्ञानेश्वरी गाथा
गीता याच्यावरती आपण बोलू शकतो. आपण सर्व सिनियर आहेत, सर्वांना त्याचा अभ्यास आहे. परंतु मला प्रत्यक्ष संत सहवासाची जी अनुभूती आलेली आहे ती अनुभूती म्हणजे अशी की मी मूळ सातारकर असल्यामुळे रोज पळत 10 किलोमीटर मी सज्जनगडला जात असे आणि त्या ठिकाणी परमपूज्य श्रीधर स्वामी यांचं वास्तव्य होतं आणि त्या वास्तव्यामध्ये मी त्या श्रीधर कुटीमध्ये त्यांच्याबरोबर राहत असे, त्यांची सेवा करत असे. त्यांच्या आठवणीतल्या अनेक काही गोष्टी आहेत. पण श्रीधर स्वामींनी माझ्या मस्तकावरून जेवढे वेळ हात फिरवला तेवढी विरुद्ध माझ्याकडे इदम नम आहे ते तिथे त्या देवाचे परमेश्वराची कृपा आहे. आणि योगायोगाने मला मोठी बहीण नाही आहे आणि माझ्या घरी मुलगी माझी नाही आहे. मी हळवा झालो की मग काय मंदाताई आमच्या ज्येष्ठ भगिनी आहेत आणि अशा सगळ्या सर्व लोकांच्या सहवासात राहताना एक वेगळा आनंद प्राप्त होतो आणि त्यातूनच मग हसरं जीवन होतं निर्माण. बोलण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत, अनेक आठवणी आहेत. मंदाताईंच्या बद्दल अनेक आठवणी आहेत, किंवा स्मिताताई मोहितेंच्या बद्दल सुद्धा, की इतक्या सहृदयी व्यक्ती आहेत त्या. कदाचित हास्ययोगाचा तो परिणाम असेल असंही मला वाटतंय, की सदैव आनंदी राहावं. त्यांचं प्रत्येक बोलणं आहे ते अत्यंत सुंदर आहे, सुखद आहे, निरपेक्ष आहे, निर्मळ आहे. आणि निर्मळता ही हास्यातून जन्माला येते. आपण मला या ठिकाणी बोलवलं. ही 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आज डॉक्टर सुभाष देसाई यांच्या हस्तून प्रकाशित झालेली आहेत. ही माझ्या दृष्टीने अत्यंत मोठी आहे. की माझ्या संकल्पनाचा हा जो थांबा आहे आता 1100कडे चाललेला आहे आणि त्याचं प्रकाशन डॉक्टर सुभाष देसाई यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला एक दुसरा कार्यक्रम आता आहे संध्याकाळी 7 वाजता इंदोरला MP गव्हर्नमेंट तर्फे एका पुस्तकाचं प्रकाशन आहे, ते प्रकाशन माझ्या हस्ते आहे. त्यामुळे मी स्मिताताईंनी आधीच म्हणलं होतं की मला थोडासा वेळ कमी आहे, तर क्षमस्व. आपण मला बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. भेटत राहू, बोलत राहू आणि हसवत राहू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सातपुते सर. तुमच्यासाठी देसाई सरांनी छान पुष्पगुच्छ आणलेला आहे, तो तुम्हाला एकदा दाखवतो आम्ही ऑनलाईन. आणि मग आपल्याला वेळ पण कमी आहे, पण आपण प्रत्यक्ष नक्कीच भेटूया. निश्चित निश्चित. आमची खूप इच्छा आहे तुमच्याशी भेटायची. नक्कीच भेटूया. मी एक बोलायचं राहिलो, माझी महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही जी संस्था आहे त्याचे अनेक कार्यक्रम होत असतात. महाकवी कालिदास या संस्थेच्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राबाहेर चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर अशा वगैरे ठिकाणी त्याच्या शाखा कार्यक्रम सातत्याने होत राहतो. त्या निमित्ताने आपण परत एकत्र येऊया. धन्यवाद. नक्की, जरूर जरूर. हरिओम सर. हरिओम सर. हरिओम हरिओम. आपल्याला भेटल्याचं मला आठवतंय, चेहरा पाहिल्यावर लक्षात आलं निश्चितपणे. ओके. पुन्हा आपण अवश्य भेटूया आणि निश्चित भेटूया. पुष्पगुच्छ मी आपल्याला देऊ इच्छितो. आपण मी येऊन घेऊन जाणार. जरूर जरूर या, जरूर या. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. ओके ओके सर, थँक्यू. ओके, धन्यवाद सर. यानंतर योग साधकांसाठी हास्ययोग या विषयीचं मनोगत मी व्यक्त करणार आहे, पण वेळही अगदी थोडा असल्यामुळे अगदी थोडक्यात मी बोलते की कल्पनातीत फायदे मिळवून देणारा आणि स्वानंदाकडून परमानंदाकडे घेऊन जाणारा हास्ययोग नवे नवे हा अमृतयोग आमच्या जीवनात आला तसा योग साधकांच्या जीवनात यावा, यासाठी योग साधनेला हास्ययोगाची जोड दिली तर अधिकस्य अधिकम फलम या सद हेतून आणि सद्विचारातून डॉक्टर देसाई सर, अपर्णा बोकील आणि मी यांच्या सहयोगातून साकारलेली ही पुस्तिका आपल्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होतोय. ही ती पुस्तिका, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की बरोबर 1.5 वर्षापूर्वी या पुस्तिकेची निर्मिती झाली
आणि लॉकडाऊन पूर्वी आम्ही एक पिंपरी चिंचवड विभागामध्ये आपल्या विश्वस्त आणि उत्तम समन्वयक ज्या आहेत मीराशी यांच्या सहकार्यामुळे 40 योग शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आम्ही घेतली होती आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यापुढेही आपण हे योग साधकांसाठी हास्य योग हे काम पुढे चालू ठेवणार आहोत. एवढंच बोलते मी ह्या मनोगताविषयी. आणि पुढे आता टिकेकर आता राहिलेले आहेत प्रकाशक, त्यांना आपण आता आपलेच आहेत अशोक टिकेकर, मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपलं दर्शन द्यावं. परिचय मी करून देते हा, ठीक, आणि ठीक, सर ठीक. सत्कार कर. मी केलंय अनम्यूट स्वतःला. नमस्कार. माझ्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन ज्यांनी केलं आणि शिवाय निलिमा फडकेच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं ते अशोक टिकेकर सर. यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आणि याचा मला खूप आनंद होता कारण ही सगळी अडथळ्यांची शर्यत होती, लॉकडाऊनच्या काळातली अडथळ्यांची शर्यत, पण त्यांनी ती चिकाटीने ती पार केलेली आहे आणि पुस्तकाला अतिशय सुंदर स्वरूप दिलं. त्यांचा परिचय करून द्यायचा तर त्यांनी आतापर्यंत 900 पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. 900 पुस्तकं त्यांनी छापून सुंदर स्वरूप त्यांना दिलेलं आहे, प्रकाशन केलेलं आहे. सर्व प्रकारची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, ललित लेख, आणखी कविता, काव्यसंग्रह, बालवाङ्मय, आध्यात्मिक पुस्तकं आणि खूप वाचनीय विचार प्रवर्तक असे मोठमोठे जाडे ग्रंथ अशासह सर्व प्रकारची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहे. त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचं तर खूपच विशेष आहे बघा. त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावर केंद्र सरकारने एक टेलिफिल्म बनवली आहे आणि ती फिल्म आहे ती इतकी लोकप्रिय झालेली आहे, इतकी लोकप्रिय की 38 भाषांमध्ये त्या फिल्मचं भाषांतर झालेलं आहे आणि 38 भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ती टेलिफिल्म सर्वांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय टिकेकर सरांना जातं कारण तो जे मूळ गाभा होता, जे लेखन होतं ते इतकं सुंदर होतं, उत्कृष्ट होतं की त्यांनी जिंकून घेतली सर्वांची मनं. केंद्र सरकारने त्यांना हे एक प्रकारचा पुरस्कार दिला 38 भाषांमध्ये त्यांनीच करून. आणि याबद्दल टिकेकरांनी आपलं पुस्तक दिलेलं आहे सरकारसाठी तर समाजासाठी, तर याच्याबद्दल एक पैसाही मानधन न घेता त्यांनी संपूर्ण हक्क त्यांना सोपवले. ह्यामध्येही त्यांचा खूप मोठा मोठेपणा दिसून येतो आणि या आमच्या पुस्तकांना खूप सुंदर स्वरूप दिलं त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आमच्या देसाई सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रकाशकांचा सत्कार करावा. त्या सरांना त्यांना आधी ह्याच्यावर घ्या ना. हा टिकेकरांना घेतलं पाहिजे, पिन केलं पाहिजे. कुठे गेले ते दिसत नाहीयेत मावशी. आहेत ते आहेत ना. मी त्यांना पिन पण केलं होतं. अच्छा हो, सुजाता टिकेकर. सुजाता टिकेकर यांच्या नावाने तुम्ही करा. नाहीतर अशोक टिकेकर. नाही ते सुजाता टिकेकर यांच्या फोनवर. सुजाता टिकेकर नावाने होते, मी पिन पण केलं होतं पण बरोबर केलं होतं पण ते आता दिसत नाहीये. ठीक आहे त्यांचे आभार मानूया आपण. ठीक आहे. आभार. नाही गेले असतील बाहेर कुठे गॅलरी मध्ये ते दिसत नाही, नाही. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल कदाचित वायफाय वगैरे. हो कारण आता होते ते होते ना. होतेच. ठीक आहे, आता काय इलाज नाही. मग पुढे मग आता काय आभार. नाही घ्या ना, पुढे घ्या. पुढे घ्या. पुष्प पुढे सुरू कर.
हो. आपण आता समारोपाकडे येत चाललो आहोत. टिकेकर जर आले तर आपण त्यांना बोलायला नक्कीच सांगू, त्यांचा आपण सत्कारही करूया. आता आपण आभार प्रदर्शन आणि आलेत प्रार्थना. बाकी ते आलेत आता जॉईन होत आहेत सुजाता टिकेकर नावानी ना. हा 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 ठीक आहे. बरं झालं. थांबा बघूया. टिकेकर सुजाता टिकेकर या नावानेच ते असतील बहुतेक. काय आभार प्रदर्शन झालं तर कोणी थांबत नाही. हा आलेत. टिकेकर सर आलेत आता. देसाई सरांना. हा ठीक आहे. हरिओम अशोकराव, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये का? तुम्ही म्यूट आहात का? मी अनम्यूट आहे. देसाई सर अनम्यूट आहे. हरिओम. हरिओम. हा हरिओम हरिओम. अशोकराव ते आहेत बोला. खरं म्हणजे. हरिओम बोला सर. काही नाही, तुमचे आभार मानायला आणि सत्कार करण्यासाठी म्हणून मी इथे उभा आहे. व्यवस्थित. नाही 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 बरोबर आहे. काय आपण आता एक गोष्ट सांगायची विसरल्या की आपल्या संघाशी त्यांचा फार जवळचा संबंध आहे. हो, हास्यलोक. आपलं हास्यलोक हे जे द्विवार्षिक आहे ते त्याच प्रकाशित करतात, छापतात आणि प्रकाशित करतात. छापण्याचं काम ते अतिशय सुंदरपणे आणि कमी किमतीमध्ये ते आपल्यासाठी हे सगळं करून देतात. याकरता आपण हास्य संघातर्फे त्यांचे निश्चितच ऋणी आहोत. आणि आजही त्यांनी तुमच्या दोन्ही पुस्तकांचं छान काम केलेलं आहे, तेव्हा त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. आणि त्यांना हा पुष्पगुच्छ मी अर्पण करतो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अगदी पुढे नीट टाकवा सर, नीट दिसत नाहीये. आता दिसत. टिकेकर मनोगत व्यक्त करणार आहेत का? टिकेकर टिकेकर बोलणार आहेत का? नाही. ठीक आहे. ठीक आहे, पुढे घ्या मग. हो. विनया. हो, यानंतर आभार प्रदर्शन आणि प्रार्थना म्हणण्यासाठी विनया मिराशी येतील पुढे. विनया मिराशी. विनयताई तुम्ही दिसत नाहीये बरं का, तुम्ही समोर या, थोडस बोला. आम्ही सगळे फॅन तुमची वाट बघतोय. हो, फॅन दिसतोय फक्त. हरिओम. हरिओम. दिसतीये का आता? हो हो हो, अगदी छान. हरिओम. आजची संध्याकाळ म्हणजे खरोखर आपल्या हास्य संघाच्या आपल्या सगळ्या ह्या कार्यक्रमामध्ये सुवर्णक्षण मनात साठवणारी आहे असं मला वाटतंय. आजचं हे आभाराचं गोड काम माझ्याकडे दिलंय, पण मला थोडस ते अवघडच वाटतंय, कारण आज इतके मान्यवर आणि इतक्या आमच्या ह्या लेखिका सगळ्यांचे अपटेस्ट जमलेले आहेत, तरी पण मी सर्वांचे आभार मानणारच आहे. आजच्या पुस्तक प्रकाशन समारंभात 6 पुस्तकांचे प्रकाशन करणारे आमचे गुरुतुल्य माननीय सुभाष देसाई सर, दादा मुळे, तसेच संमत प्रकाशनचे श्री अशोक टिकेकर सर, पद्मजा प्रिंटर्सचे श्री विलास सातपुते सर. आता यांनी 1081 पुस्तकं लिहिली, त्यांनी मग 900 पुस्तकं लिहिलीत. आता ह्यांच्याविषयी खूप काही ऐकलंय, पण मी जर प्रत्येकाविषयी सांगत बसले तर फारच समारंभ लांबेल आणि आता आपण बराच वेळ सगळे थांबलेलो आहे, तर मी आभाराचंच फक्त काम करतेय. आपल्याच सवंगडी संघाच्या माननीय मंदाताई नाईक, माननीय तरुजाताई भोसले, आजच्या समारंभात मानाचा तुरा होणाऱ्या आपल्या सर्व गुणी
हास्य मैत्रिणी श्रीमती अपर्णा बोकील, नीता मोहिते, निलिमा फडके, तसेच निलिमा फडके यांच्या पुस्तकाच्या अंतरंगाबद्दल सांगणारे महाबळ सर, निलिमाताईंच्या योगगुरु वीणाताई सहस्रबुद्धे, तसेच योग साधने या योग साधकांसाठी हास्ययोग या पुस्तकाबद्दल सांगणारी पुष्पा भगत, माननीय दादा मुळे, लोकमान्य हास्ययोग संघाचे सर्व विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी सदस्य, सर्व शाखांचे शाखा प्रमुख, तसेच तुम्ही सर्व हास्यप्रेमी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अतिशय मोलाचे सहकार्य केलेले आहे. आणि आज आपल्याला इतकी छान मेजवानी मिळालेली आहे की म्हणजे प्रत्येक जे कोणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यांनी इतकं सुरेख केलंय की त्यांच्यातलं एक एक वाक्य जरी सांगायचं म्हटलं तरी सुद्धा इथं खूप वाढेल आपला कार्यक्रम. तर तरी पण मला महाबळ सरांनी जे सांगितलं त्याविषयी सांगावंसं वाटतंय की महाबळ सरांनी सांगितलं की ह्यांचं पुस्तकाचे इतकं म्हणजे प्रकरणाचं त्यांनी उलगडून दाखवलं. आणखीन ही प्रकरणं कशी आहेत, काय आहेत, तसं सरुजाताईंनी अगदी काव्याच्या ओळी हे करून त्याच्याबद्दल सांगितलं, मंदाताईंनी पण सांगितलं. तर हे सगळे ज्यांनी व्यक्त केले आणि अपर्णा वगैरे नीता यांचं तर काय म्हणजे आता त्या लेखिका कवयित्रीच आहेत, त्यामुळे त्यांनी तर खरंच सांगितलं. निलिमाताईंनी पण खूप छान. तर या सर्वांचे मी हास्ययोग संघातर्फे मी आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला या माझ्या सगळ्या मैत्रिणींचे काही अपटेष्ट किंवा त्यांचे कोणी ओळखीचे असेही लोक आलेले आहेत, तर त्यांचेही मी आभार मानते. मला वाटतं मी बहुतेक सगळ्यांचे आभार मानलेले आहेत, तरीही कळत नकळत कोणाचे जर आभार मानायचे राहून गेले असेल तर क्षमस्व. आणि पुन्हा एकदा लोकमान्य हास्य योग संघातर्फे सर्वांचे मनापासून आभार. आता मला वाटतंय की यानंतर प्रार्थना आणि आपली घोषणा होईल आणि त्यानंतर आपण सांगतेकडे चाललेलो आहोत. तर मी आता प्रार्थना सादर करते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आम्ही लोकमान्य हास्ययोग संघाचे सदस्य आहोत. आम्ही स्वतः हसणार आणि इतरांनाही हसविणार, पण नाही कुणा हसणार आणि संघ शिस्त पाळणार. हरिओम. धन्यवाद. माझ्यावर विश्वास टाकून ही कामगिरी मला माझ्याकडे दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. मॅडम अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. छान कार्यक्रम संपल्याचं जाहीर कर पुष्पा. हो हो. आता हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा कार्यक्रम खूपच सुंदर झालेला आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम मी आता संपला आहे असं जाहीर करते.
अजून किती वेळ बोललं तर चालणार आहे. तसं कोणाची मनोगत हवी असतील तर घोटीकर बोलत हा. होते. मॅडम पंचपक्वान्नाची मेजवानी मिळाली आज आम्हाला. मी पराडकर बोलते. श्रावणाची सुरुवात आपल्या अशा कार्यक्रमाने झाली ना, हा. सतत हिरवळ राहणार आहे. ती सतत हिरवळ राहणार आहे. आपण किंवा स्मिता मोहितेंचं घ्या, मंदाताईंची म्हणायला त्या किंवा मंदाताईंनी काय केलं, अशी शिष्यांची त्यांनी वळच लावलेली आहे. मंदाताई गुरु आहेत, तर आज त्यांचं गुरु शिष्यांचं नातं त्यांनी इतकं सुंदर स्पष्ट करून दाखवलं. आणि माझा शिष्य इतकं सुंदर पुस्तक लिहू शकतो, त्याचा त्यांना खूप अभिमान वाटत होता. मला ते हॅलो खूप हॅलो कार्यक्रम इतका शेजारी तरुण त्यांनी इतकं सुंदर हे केलं त्यांच्या परीक्षण वगैरे खूप खूप